आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिक्षण विभागात 5 विस्तार अधिकारी आहेत. त्यातील माननीय श्रीयुत तडवी साहेब 30 एप्रिल रोजी रिटायर झाले आणि आज 30 जून तर आज रोजी माननीय श्रीयुत जगदाळे साहेब रिटायर होत आहेत. तर त्यांचा हा सेवापूर्ती समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. त्याचे हे काही क्षणचित्र आणि काही आठवणी, सगळ्यांनी आपले अनुभव कसे व्यक्त केले ते आपण यातून सर्व करायचं. आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली. स्कोरसाठी नाही तर आनंदासाठी खेळायचं. स्कोरसाठी नाही, आता केवळ आनंदासाठी खेळायचं. माननीय आरती जगदाळे साहेब यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. मी सरकटे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करावं. आपले विस्तार अधिकारी सरकटे साहेब. आज ज्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत ते माझे सहकारी जगदाळे साहेब. नुकतेच आपल्यामधनं सेवानिवृत्त झालेले प्रशासन अधिकारी तडवी साहेब, जगदाळे साहेबांचे सर्व कुटुंबीय, माझे सहकारी मुकणे साहेब, चौधरी साहेब, उपस्थित सर्व शाळांचे शिक्षक बंधू भगिनी, आमची सर्व शिक्षकाची सर्व टीम, विविध संस्थांचे पदाधिकारी, गेली 28 वर्ष झाले आमच्या ह्या 5 जणांचा सहवास इथे आपल्या सर्वांना लाभलेला आहे. त्याचे साक्षीदार इथे समोर आमचे सेवानिवृत्त झालेले सर्व शिक्षक सर्व आवर्जून उपस्थित झालेले आहेत. या कालावधीतल्या खूप आमची कारकीर्द सुरू झाली. आपल्या सर्वांना माहिती असेल की टी चंद्रशेखर नावाचे आयुक्त आपल्याकडे होते आणि ते व्यक्तिमत्व संबंध महाराष्ट्राला किंबहुना सर्व भारताला माहिती. त्या व्यक्तीने आमच्या नियुक्त्या केलेल्या आणि 5 जणांच्या ज्या आमच्या नियुक्त्या आहेत, खरं तर 6 जणांच्या नियुक्त्या त्यांनी केलेल्या होत्या. तडवी साहेब यांची नियुक्ती जिल्हा परिषद शिक्षकांमधनं त्यांची सेवा त्यांनी इकडे महानगरपालिका मध्ये घेतली होती. यांची 14 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदमध्ये सेवा झाली होती, असे तडवी साहेबांना त्यांनी घेतलं होतं. माध्यमिक विभागात जगदाळे साहेबांना घेतलं होतं, ज्यांची इथे आपली 28 वर्ष सेवा झालेली आहे आणि त्यापूर्वी 6 वर्ष ते माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक होते इंग्रजीचे. चौधरी साहेब BMC ला ट्रेनिंग सेंटरमध्ये इन्स्ट्रक्टर होते, ते तिथून त्यांना घेतलेले. मी ज्युनियर कॉलेजला होतो, इंग्रजीचा प्राध्यापक होतो, गणिताचा, तिथून घेतलं मला. आणि शिंदे साहेब आपले क्रीडाचे कॉलेजचे प्राध्यापक होते, तिथून. म्हणजे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा शिक्षण विभाग सुरू करायचं जेव्हा त्यांनी ठरवलं होतं, तर ही सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं त्यावेळेसचे आमचे शिक्षणाधिकारी यशवाणी साहेब, त्यांनी आमच्या सगळ्यांचे कमिशनर कुठला प्रोजेक्ट राबवायचा असेल किंवा कुठले ट्रेनिंग घ्यायचे असतील तर या सगळ्यांसाठी आम्ही नेहमी तत्पर असायचो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला खूप त्रास झाला.
कारण नुकतंच जिल्हा परिषदेकडनं सर्व हस्तांतर झालेलं होतं. जिंदगी की रमक छोड़ जाऊंगा, मैं डूब भी गया तो शपथ छोड़ जाऊंगा, शपथ छोड़ जाऊंगा. त्याचं मराठीत आपण भाषांतर केलं तर ते असं होईल की सूर्य अस्त झाला तरी शिल्लक राहतो संधी प्रकाश. सूर्य अस्त झाला तरी शिल्लक राहतो संधी प्रकाश. आठवणी अशाच असतात, संपला जरी सहवास, संपला जरी सहवास. आता सरकटे साहेबांनी या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक केलं. मी जसं जगदाळे साहेबांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे त्याचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय, त्यांना शुभेच्छा देतोय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आज सरकटे साहेबांना देखील इथे शुभेच्छा देऊन टाकतो. कारण उद्यापासून ते आपले शिक्षण अधिकारी आणि प्रभारी प्रशासन अधिकारी असतील. आपण सगळ्यांना टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. वातावरण थोडं गंभीर होत चाललं होतं म्हणून थोडासा हा विरोध होता. साहेबांविषयी थोडंसं सांगतो. जगदाळे साहेब यांचा जन्म ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, अगदी शिवनेरीच्या पायथ्याशी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या परिसरात झाला त्या परिसरातले असल्यामुळे अंगी धाडसी वृत्ती, स्वभावामध्ये अपेक्षित आक्रमकता आणि मनी कणखरता नसती तरच नवल. जन्मता प्राप्त असणारे हे गुण वय परत्वे वाढत गेले, फुलत गेले. जसं आता साहेबांनी उल्लेख केला की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शहापूर व भांडूप या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून 1 वर्ष काम केलं. नंतर राजगुरुनगर पुणे येथे त्यांनी पुन्हा 4 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलं. आणि तदनंतर KDMC आपल्या शिक्षण मंडळ त्यावेळी होतं त्याच्यामध्ये त्यांनी 27 वर्ष 3 महिने एकंदरीत सेवा केली. त्यातली आताची 2 महिने त्यांची प्रशासन अधिकारी म्हणून सेवा होती. एकंदर 33 वर्षाचा त्यांचा हा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व किती आहे हे मी वेगळं सांगायला नकोच. पण विशेष म्हणजे त्यांनी इंग्रजी भाषेतून इंग्रजी मुख्य विषय घेऊन आपलं सर्व शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 1998 लागलेल्या शिक्षकांना किंवा 2001 तेव्हा ट्रेनिंग असायचे आपले स्मार्ट पिढीचे. आणि साहेब ठाण्याला किंवा कल्याण डोंबिवलीला जिथे आपले ट्रेनिंग तिथं व्हिजिट द्यायचे आणि इंग्लिशचा लेक्चर ते आवर्जून घ्यायचे. जसं त्यांचं मराठी ओघवतं आहे तसं त्यांचं इंग्रजी देखील अस्खलित आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि सूत्रसंचालक ते किती चांगले आहेत हे पुन्हा मला सांगायला नकोच. त्या सूत्रसंचालन करताना सुद्धा मध्ये मध्ये हिंदी आणि उर्दूचा वापर ते प्रभावीपणे करतात. त्यामुळे अगदी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले जगदाळे साहेब आपल्याला लाभले. इतकी वर्ष 27 वर्ष त्यांचा सहवास आपल्याला लाभला, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. उत्तम शिक्षक, सर्वोत्तम वक्ता, आरोह अवरोहासहित भाषण करणं, आपले विचार मांडणे हे त्यांच्यासारखं इतर कोणालाही मी जमलेलं एवढं पाहिलेलं नाही. अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि हे यामुळेच की ते अतिशय चांगले श्रोते सुद्धा आहेत. माणसाला कानसेन असावं लागतं. कारण आपला कान जितकं तीक्ष्ण असेल, आपलं ऐकणं जितकं योग्य असेल तितका आपलं वक्तृत्व प्रभावी होतं असं माझं वैयक्तिक मत आहे. KDMC मधील सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर कोणताही उपक्रम असो, जर त्यांच्याकडे नियोजन आयोजन असेल तर ते अगदी योग्य पद्धतीने करतच. परंतु त्यांच्याकडे नसेलही तरी ते आवर्जून स्टेजवर येऊन विचारपूस करत. जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम आपला 2014ला आपला शेवटचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला, त्यानंतर झालाच नाही आजपर्यंत. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला अजून आठवतंय की ते स्टेजच्या मागे येणार, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी निवेदन करत असेल किंवा ते करत असतील, कोणी असो, किंवा शिक्षक गौरव कार्यक्रम असो, ते येणार, विचारणार कार्यक्रम पत्रिका कुठे, काय आहे नेमकं, काय बोलणार आहे, कोण पाहुणे आहेत, कोणाचं स्वागत कोण करणार आहे, म्हणजे काळजीपूर्वक ते विचारपूस करणार. आणि तिथं थोडासा क्रम चुकला असेल किंवा बदल असेल तर ते सुचवणार. म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक ते नियोजन असं पाहत असत. त्यांनी मला एकदा म्हटलं होतं की आपल्या कार्यक्रमांना आयुक्त, आमदार, खासदार अशी लोक येतात तेव्हा आपल्याला खूप जागरूक असावं लागतं अशा कार्यक्रमांसाठी. मी आज या ठिकाणी बोलतोय तर माझा तिथून इथला जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जगदाळे साहेबांचा फार मोठा हात आहे. त्यांनी प्रोत्साहन दिलं नसतं, प्रेरित केलं नसतं तर मी बोलू शकलो नसतो. अगदी मराठी दिन, आता 27 फेब्रुवारीला मराठी दिन कार्यक्रम झाला तेव्हा अगदी ऐन वेळेला त्यांनी मला दुपारी 12 वाजता फोन केला आणि 3 वाजता कार्यक्रम होता. तोही कार्यक्रम मी त्या ठिकाणी माझ्या प्रयत्नांनी योग्य पद्धतीने पार पाडला.
म्हणजे मिळेल तेव्हा त्यांनी प्रोत्साहित केलं. केवळ मलाच नाही, आपलाही अनुभव असाच असेल. तर धन्यवाद साहेब. ते स्वतः उत्तम लेखक, त्यांनी पुस्तकं लिहिली, कविता रचल्या, गाणी लिहिली, नाट्यलेखन केलं, अभिनेता म्हणूनही काम केलं. जितके ते कोमल हृदयी आहेत, सहृदयी आहेत, संवेदनशील आहेत, एक प्रशासक म्हणून ते किती कणखर आहेत आणि किती कडक निर्णय घेतात हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. म्हणजे हा दुहेरी जे व्यक्तिमत्व आहे याचा संगम साधणं किंवा सुवर्णमध्ये साधणं हे सर्वांना जमत नाही. ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केलंय, हे आपण बघत आलो. आजही कधी आपण ऑफिसला जेव्हा जायचो काही कामानिमित्त पूर्वी, तेव्हा आधी बघायचो साहेबांची गाडी आहे का. मला आठवतंय, तुम्हालाही आठवत असेल, सह्याद्रीचा कडा असं लिहिलेलं त्यांची गाडी होती. ती गाडी दिसली की आपसूक आदरयुक्त भीती वाटायची. हात असायचा, कारण ते आमचे विस्तार अधिकारी सुद्धा होते त्या काळी. म्हणजे इतकं हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या कामातून, त्यांच्या प्रभावातून दिसून यायचं. आज ही व्यक्ती या ठिकाणी सेवानिवृत्त होत नाही, क्षणभर विश्रांती घेत आहे. अतिशय कलाप्रेमी आणि अत्यंत आवड आहे त्यांना. व्यासंग फार दांडगा आहे या व्यक्तीचा. त्यांनी यानंतरचं आयुष्य जे आहे आरोग्यदायी पद्धतीने त्यांनी जगावं. त्यांना आपले सर्व छंद जे राहिले किंवा अजून त्यांच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करता याव्यात. मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना या सगळ्यांसाठी पुरेपूर वेळ मिळावा आणि उर्वरित जीवनाचा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद घ्यावा. ज्यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहात ते आमचे सहकारी, आमचे मित्र जगदळे साहेब, त्यांच्यासह त्यांची दोन मुलं आणि त्यांचे सर्व आप्तेष्ट, माझ्यासोबत माझे सहकारी असलेले सरकडे साहेब, चौधरी साहेब, आमचे क्रीडा अधिकारी मुकणे सर, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जगदळे साहेबांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व, तो ओळख आणलेला होता. आणि जेव्हा आम्ही 5 विस्तार अधिकारी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या सेवेमध्ये दाखल झालो, त्यावेळेला कर्मधर्म संयोगाने या 5 लोकांमध्ये मी सिनियर होतो. त्याच्यामुळे कोणी प्रशासन अधिकारी शासनाचे यायचे आणि ज्या वेळेला त्यांच्या बदल्या व्हायच्या आणि काही दिवस मग ते पद रिक्त राहायचं, त्यावेळेला मी सेवाज्येष्ठ किंवा सिनियर असल्यामुळे माझ्याकडे तो प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार असायचा. त्यावेळेला फारसा अनुभव नव्हता, परंतु आमचे सर्व सहकारी जगदळे साहेब, सरकडे साहेब, चौधरी साहेब, इवन शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने, चर्चेने, सहवासातून त्यावेळेला तो जो प्रसंग होता, ती परिस्थिती होती, त्याच्यातून आम्ही सहजगत्या प्रवास करून तो निघून न्यायचो. आणि हा प्रशासकीय अनुभव दिवसेंदिवस परिपक्व होत गेला. आणि आपल्याला सर्वांना अवगत आहे की आपले प्रशासन अधिकारी आवारी साहेब, त्यांना जेव्हा इथनं त्यांचं बदली झाली आणि त्यानंतर मग प्रशासन अधिकारी पदाचा चार्ज त्यावेळेला आमच्या कोणाकडे दिला गेला नाही. आणि त्यावेळेला ते वॉर्ड ऑफिसर ढोले साहेब होते, त्यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदाचा चार्ज दिला. जे काय बोलायचं ते समोरासमोर बोलून टाकायचं. त्यामुळे कदाचित ते समोरच्याला असं वाटायचं की हा माणूस फार फाटकड आहे, परंतु नंतर जेव्हा कालांतराने त्या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करायचो की त्यावेळेला असं वाटायचं नाही, त्यांच्या मनात कोणाच्याबद्दल कसलीही किंतु परंतु नसते. जे काय बोलायचं ते सरळ सरळ बोलून टाकायचं असा त्यांचा स्वभाव होता. आणि मी आता सांगितलं की आवारी साहेब गेल्यानंतर 6 वर्ष जेव्हा मी प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार पार पाडला, त्यावेळेला
जगदाळे साहेब, सरकडे साहेब, चौधरी साहेब यांनी जे सहकार्य दिलं, यांनी जी मदत केली, यांच्या चर्चेतून जो प्रशासकीय कामकाजचा निपटारा मी करत गेलो, केवळ या आमच्या सहकार्यांमुळेच ते मला असा आमची जी सर्वांची कार्यपद्धती होती, सहवास होता, तो असा चालत राहिला. आता एप्रिलमध्ये मी सेवानिवृत्त झालो. आज त्यांची कौटुंबिक जी पार्श्वभूमी आहे आपल्याला माहिती आहे की सह्याद्रीच्या कडेतून आलेले आहे. हाडाचे शेतकरी आहेत, सधन शेतकरी आहेत, सधन शेती करतात. त्याच्यामुळे आर्थिक संपन्नताही त्यांच्याकडे आहे. त्यांची दोघं मुलं, मोठा मुलगा इंजिनियर आहे, दुसरा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला आहे. त्या बाबतीतही कौटुंबिक वातावरण घरात चांगलं आहे. त्यांच्या सव आहेत, त्यांची साथ त्यांना आजपर्यंत त्यांच्या प्रवासामध्ये लाभलेली आहे, यापुढेही लाभेल. आणि जाताना तेवढं सांगेल की परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव, आणि त्यांच्या ज्या मी सांगितल्यानुसार ज्या अपेक्षा होत्या करायच्या राहिलेल्या आहेत, प्रचंड असं कार्य त्यांना करायचं आहे. ते करण्यासाठी त्यांना बळ प्राप्त हो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तडवी साहेब. तडवी साहेब खूप मनमोकळेपणाने बोलले. आज त्यांच्या निवृत्ती कार्यक्रमामध्ये ते खूप भावनिक झाले होते आणि इतकं मनमोकळेपणाने बोलू शकले नाही, पण आज आपल्या सहकार्यासाठी त्यांनी खूप चांगली या ठिकाणी भावना व्यक्त केली. ते गमतीने म्हणाले की 2022 हे रिटायरमेंटचं वर्ष आहे. मला भारतीय क्रिकेट संघाचा तो काळ आठवतो जेव्हा सचिन, सहवाग, द्रविड, गांगुली आणि लक्ष्मण अगदी थोड्या काळाच्या अंतराने निवृत्त झाले आणि भारतीय संघात फार मोठी पोकळी निर्माण झाली. तसंच काहीसं वाटतंय. हे सगळे आपले जुने ऋणानुबंध असलेले आपले अधिकारी एका पाठोपाठ एक अगदी काही महिन्याच्या अंतराने निवृत्त होत आहेत, पण जाता जाता का होईना त्यांना या ठिकाणी शिक्षण अधिकारी किंवा प्रभारी प्रशासन अधिकारी म्हणून या ठिकाणी संधी मिळाली, याचा फार मोठा आनंद आहे. मगाशी मी उल्लेख केला साहेबांचा की साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा संभाजी महाराजांचा इतिहास याचा फार मोठा वाचनाचा छंद आहे. अगदी मला आठवतं एक मुलगा, त्यांचाच मुलगा होता स्टेजवर, मला आठवतंय, हा तो मुलगा, त्याला शिवरायाच्या वेशामध्ये त्यांनी आत्रे नाट्यगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात आणलं होतं आणि ते जे संवाद म्हटले होते ते इतक्या सुंदर प्रकारे आरोह अवरोहासहित त्यांनी त्याला शिकवले होते आणि ते आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर झाल्याचं मला आठवतंय. तर त्या ठिकाणी तो अभिनेता इथे आहे. आपण अभिनेता आणि दिग्दर्शक, संवाद लेखक सगळ्यांसाठी टाळ्या वाजवू. जसं माध्यमिक शिक्षक साहेब होते, तर शिक्षक म्हटलं की आपल्या हातून विद्यार्थी खूप घडतात. त्याच्या हातून चांगले विद्यार्थी घडतात आणि विद्यार्थी आपल्या गुरुला कधी विसरत नाही. तर त्यांचा एक विद्यार्थी त्याने या ठिकाणी एक थोडक्यात मनोगत पाठवलंय, ते मी या ठिकाणी आपल्या समोर वाचून दाखवतो. हा विद्यार्थी त्यांच्या 10वीच्या 1991 बॅचचा विद्यार्थी सध्या मुंबई येथे सिनियर PI म्हणून कार्यरत आहे आणि तो आपल्या गुरूंना आजच्या दिवशी विसरला नाही. जगदाळे साहेबांचा विद्यार्थी असं म्हणतोय, आदरणीय सर, आज सेवानिवृत्तीचा दिवस. शालेय जीवनापासून यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड आज थांबते आहे. एक कर्तव्याचा भाग पूर्ण झाला. आमच्यासाठी वंदनीय कारकीर्द म्हणजे कनेर सरचीच त्यांची अनेक यशस्वी शिखरे ज्ञानाच्या बळावर आपण सर केली. अजूनही मुलांनी असेच काही करून दाखवावे असे तुम्हाला वाटते. आम्हीही तुमच्याप्रमाणे प्रयत्न करत आहोत. बाईंनी पण पूर्ण सर्व्हिसमध्ये तुम्हाला चढ उतारात योग्य प्रकारे साथ दिली. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. असेच सेवानिवृत्तीनंतर आपण आरोग्यदायी आणि अजून भरभराटीचे आयुष्य आपणास लाभो ही मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना. आपलाच विनोद.
हे त्यांच्या विद्यार्थ्याने, जो सध्या मुंबई येथे सिनियर PI म्हणून काम करतोय, त्याने आजच्या दिवशी हे मनोगत या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्याचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि चौधरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सहकार्याबद्दल इथं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. प्रथमतः या ठिकाणी माझे सर्व शिक्षक वर्ग आले आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय. काही सेवानिवृत्त माझे ज्येष्ठ शिक्षक सुद्धा या ठिकाणी मला दिसत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय. काही संघटनेचे पदाधिकारी आहेत, यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजच्या सत्कारमूर्ती माझे सहकारी श्री रवींद्र जगदाळे साहेब, आज मला खूप दुःख होत आहे. काहींना आनंद होत असेल, काहींना दुःख होत असेल, पण मला एक खूप म्हणजे असं वाटत नाही आहे की हे खरंच सेवानिवृत्त होत आहे. तळी साहेबांच्या वेळेला मला तसंच वाटलं होतं आणि आजही मला असं वाटत नाही आहे. असो, 27 वर्ष आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत आणि मला सगळ्यात जास्त दुःख होत आहे की आम्ही एकमेकांच्या जवळ राहून खूप मोठी कामं केली या ठिकाणी. आणि हे असताना सुद्धा मला कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव म्हणा किंवा अशी जाणीव झाली नाही कामाची. माझी 27 वर्ष यांच्यावर कसे जात आहेत हे मला अजूनही कळलं नाही. असे मला सहकारी लाभले. तळीसाहेब रिटायर झाल्यानंतर मला थोडंसं वाईट वाटलं होतं की आता तळीसाहेबांनी मला खूप सांभाळून घेतलं होतं. वेळोवेळी त्यांनी खूप मला मार्गदर्शन केलं. त्यानंतर मला जाणवलं की आता पुढे काय. जगदाळे साहेबांनी चार्ज घेतल्यानंतर मला तळीसाहेबांची उणीव म्हणजे त्यांनी भासू दिली नाही. 2 महिने माझ्या आनंदाने गेले. खूप आरामशीर राहायचं, बोलायचं. मला कोणत्याही प्रकारचं असं काम त्यांनी असं दिलं नाही. कोणत्याही माझ्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याला असं त्यांनी की खूप जाणीवपूर्वक त्रास देणं म्हणा किंवा वेळेवर बोलणं म्हणा असं कधीच जाणवलं नाही. माझ्या ऑफिस स्टाफला पण वाटलं असेल की 2 महिने कसे गेले ते सुद्धा कळलं नाही. असे मला, कारण काम करताना सहकारी चांगले लाभणं गरजेचं असतं तर आपण सक्सेस होतो. माझे सगळे सहकारी मला हे चांगले लाभले, त्यामुळे मी पण याच्याबरोबर माझा म्हणजे 27 वर्ष म्हणजे चांगले पूर्ण होत आहेत आणि मला आनंद वाटतो आहे. याचं एक कारण पण असतं. तळीसाहेब रिटायर झाले, जगदाळे साहेब रिटायर होत आहेत, ते या पदावरती काम करू शकते याचा अर्थ असा आहे की माझ्या सर्व शिक्षक वर्गाला चांगलं सहकार्य मिळालं, माझ्या ऑफिस स्टाफ त्यांना सहकार्य मिळालं आणि विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं त्यांना सहकार्य चांगलं निभावलं. वेळेवर यायचं, मस्त वेळेवर जेवण दिलं त्यांना. मनुष्य एखाद्या पदावर काम करतो म्हणजे काय, त्याला सगळ्यांचे सहकार्य, एक आनंद असतो. त्यांना कुटुंबाचा आनंद मिळाला. त्यांना कधी त्यांना असं मला असं वाटलं नाही की त्यांना घरचं काही तणाव असेल किंवा काय. तर कुटुंबाच्या सहकार्याने, शिक्षकांच्या सहकार्य आणि आपल्या कार्याच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ते प्रशासन म्हणून चांगले काम करू शकले. त्यांना जास्त महिने मिळायला पाहिजे होते. त्यांचं काम मी बघितलं आहे, तुम्ही लोकांनी बघितलं आहे. पण ॲक्च्युली ज्या पदावर बसले त्यांना वाटलं आता आपल्याला शिक्षण पण झालं, चला 2 महिने मिळाले. त्यांना कोणत्याही शाळेत कुठेही जास्त वेळ देता आला नाही. एवढा कामाचा भार त्यांच्यावरती आला. तोही महत्त्वाचं काम त्यांचं काय आलं, विविध प्रकारच्या शासनाच्या समित्या या ठिकाणी महापालिका आल्या आहेत, त्यांच्याचा अहवाल तयार करावा लागतो. तर त्यांचे दिवस पूर्ण 1.5 महिना त्याच्यामध्येच गेला. सकाळी यायचे आणि संध्याकाळी 8पर्यंत थांबायचे. गेले ते घरी जेवायला जात होते, पण जेव्हा त्यांना पदाधिकार मिळाला, कार्यभार मिळाला, कधी घरी जेवायला गेले नाही. दवाखान्यात बोलून ते जेवण करते. कोणत्याही त्यांनी वेळेचा जो म्हणजे वेळ न जाता कार्यालयात काम करत राहणं, त्यांना खरोखरच मी म्हणजे तळी साहेबांनंतर मला जे लाभलं काम त्यांच्याकडनी, ते खरोखर मी डोळ्याने पाहिलं. चांगलं काम त्यांनी दिलं, आनंद मिळाला मला. 1-2 वेळा झाले, जास्त झाले नाही. कामानिमित्त व्हायचं जे आहे ते सांगतो. परंतु त्यांनी मला कधीही असं उलट मला बोलले नाही. त्यांनी त्यांच्या सख्या भावावर जेवढं प्रेम केलं असेल तेवढं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी माझ्यावर केलेलं आहे. मला एक भाऊ समजून त्यांनी मला कधीही अपशब्द नाही बोलले. कार्यालयात माझ्याकडे बोललं गेलं असेल, माफ करा सर,
माझ्याकडे बोललं गेलं, मला आठवतं ते, पण त्यांनी कधी मला उलट उत्तर दिलं किंवा तुला बघून मी काय काय अशी कोणतीही भाषा मला कोणीही मला वापरली नाही. त्यावेळेला जर आम्ही नवीन नवीन लागलो होतो ना, त्यामुळे तसं जाणीव मला त्यांचे एक चांगलं गुण मला मिळाले. कधीही आजपर्यंत कधी मला त्या भावाप्रमाणे त्यांनी मला प्रेम दिलं. खूप वर्ष त्यांना विविध क्षेत्राचे त्यांच्याकडे गुण आहेत, सगळ्या प्रकारचे देता आला नाही. त्यांच्याकडे खूप कलागुण आहेत. मराठीचे ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्यांना सगळं न्याय नाही. नाटक लिहू शकतात, नाटक बसवू शकतात, एक कलाकार म्हणून काम करू शकतात. तुषार BE झालेले आहे, त्याचं करिअर सुरू आहे. विविध प्रकारच्या परीक्षा ते देत आहेत, थोडे सक्सेस जवळ येत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. मयूर पण चांगल्या पद्धतीने त्याचं पोस्ट ग्रॅज्युएट करतो आहे. त्यांच्या कुटुंबांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. माझ्या सर्व शिक्षकातर्फे, माझ्या कार्यातर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांना पुढच्या जीवनामध्ये याच्यापेक्षा जास्त आनंद मिळव आणि चांगलं त्यांचं काम करता येऊ, असं मी त्यांना शुभेच्छा देतो. काही मत झाले असतील, त्यांनी माफच केलेलं आहे काही, तर मी सगळ्यांसमोर त्याची क्षमा मागतोय. ते बोललं गेलं असेल कधी. खरोखरच मित्र अधिकारी रूपात लाभणे आणि ते नातं कायमचं टिकवणं, असे थोडे व्यक्ती असतात, पण ते आम्ही इथे आमच्या काळात लाभलेले आहेत. नंतरची मला जाणीव आहेतच, सरके साहेबांचीच आहे. त्यामुळे मला पुढच्या काळातच माझा निघून जाईल. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. का एक आधार असतो, एक आधार असतो. नाही बाबा आहे, तळवी साहेब आहेत, ठीक आहे, तर पुढे जगदाळे साहेब आहेत, हा आधार असतो. काम करताना एक आधार लागतो. बरोबर आहे. जेव्हा आपण समोर एक मूर्ती असते देवाची, देवाच्या पाया पडून म्हणतो, तेव्हा मला असं असू दे आहेत मला, म्हणजे आपण चांगलं कामात करून. खूप खूप धन्यवाद. मी सगळ्यांना माझ्यातर्फे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. उद्यापासून सगळे साहेब आहेतच, त्यांना पण माझ्यातर्फे आपल्यातर्फे सगळ्या शुभेच्छा देतो आणि माझ्या धन्यवाद. सरकटे साहेबांना खूप शुभेच्छा मिळत आहेत, सांभाळून राहा. मनापासून शुभेच्छा देतोय, कारण आपल्याला माहिती आहे आपले शिक्षक असो की अधिकारी, प्रमोशनला खूप उशीर होतो आणि काय वाटतं मनाला ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धन्यवाद चौधरी साहेब. 27 वर्षात चौधरी साहेब एवढं छान बोलतात हे मला माहित नव्हतं. पण या 2 कार्यक्रमांमध्ये म्हणजे तडवी साहेबांच्या आणि आज जगदाळे साहेबांच्या कार्यक्रमात खरंच मनापासून भावना व्यक्त केल्या त्यांनी. कारण आधार हा खूप महत्वाचा असतो. सहकार्य आणि आधार या 2 गोष्टींवरच आपलं सगळं आयुष्य या ठिकाणी वळण घेत असतं. धन्यवाद चौधरी साहेब. यानंतर आता जगदाळे साहेबांचा शिक्षक म्हणून सहवास लाभलेले, जगदाळे साहेबांचा सहवास त्यांना शिक्षक म्हणून लाभला. नंतर ते क्रीडा अधिकारी म्हणून देखील आपल्या कडुमापामध्ये काम करतायत. श्री मुकणे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपले अधिकारी आणि सहकारी जगदाळे साहेब यांच्याबद्दलच्या आपल्या भावना अगदी थोडक्यात व्यक्त करा. आमचे सेवापूर्ती सोहळ्यासाठी पती पत्नी आणि कुटुंब यांच्यासह उपस्थित असलेले आदरणीय जगदाळे साहेब, आमचे आजही आणि पुढे पण राहणारे पालक म्हणून तडवी साहेब, आणि ज्यांची शिक्षणाधिकारी म्हणून प्रतीक्षा यादीमध्ये निवड झालेली आहे ते 100% शिक्षणाधिकारी आहेत, ते सरकडे साहेब, माझे सहकारी चौधरी साहेब आणि उपस्थित असलेले सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, भांबरे सर आहेत या ठिकाणी, आणि सर्व आपले मनपाचे शिक्षक बंधू भगिनी. बघा, सर्वांची भाषणं झाले, त्याच्यामध्ये एक संगता होती. बघा, आम्ही 5ही लोक एकत्र आलो. बघा, एकजुटीचं कसं फळ असतं. आज शिवाजी, त्यानंतर जगदाळे, त्यानंतर रोकडे साहेबांची, त्यानंतर जगदाळे साहेब आणि आता सरकडे साहेब. म्हणजे बघा, शिक्षण विभागाला संपूर्ण महापालिकेमधून एवढ्या पदोन्नत्या मिळालेल्या आहेत.
ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. जगदाळे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिक्षक असताना सुद्धा खरोखर शाळांवरती त्यांची जरब होती आणि आजही आहे. त्यांचं चालण्याची लकब, बोलण्याचं वक्तृत्व आणि करारी नजर, म्हणजे हे जे त्यांचे गुण आहेत हे आपल्याला शिकण्यासारखे आहे. ज्यावेळेस क्रीडा महोत्सव असायचा त्यावेळेस खरोखर सांगतो, एवढा मोठा समुदाय बक्षीस वितरणाच्या वेळेस त्यांची फार म्हणजे मला सांगायचे कशा पद्धतीने करायचे एवढं, पण संपूर्ण अतिथी आणि येणारे सगळे पारितोषिक घेणारे विद्यार्थी त्यांना बरोबर त्यांना एक सूत्रतेत घेऊन आणि आपला कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करायचे. म्हणजे सगळ्यात मोठा गुण त्यांच्यामध्ये कुठला आहे? सूत्रसंचालनाचा. म्हणजे त्यांच्याकडून जेही काही म्हणजे शाळामध्ये सुद्धा ते बोलले असतील म्हणजे हे बघा, काम करताना कुठेतरी दगड आपटतो, अशा घटना घडतात. काही वेळेस त्यांचंही माझंही असं बोलणं झालेलं आहे. तर त्यांच्या बाबतीत मी काही बोललो असेल तर त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावं. अतिशय सुंदर लेखन केलेलं होतं, म्हणजे लेखनाची आवड त्यांना उपजत होती. त्यांनी उत्कृष्ट लेखन केलेलं आहे. शुद्ध लेखनामध्ये कुणी हात धरणार नाही. काना, मात्रा, विलांटी अगदी परफेक्ट. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची पत्रिका जरी प्रूफ दाखवायचं झालं तर आम्ही पत्रिका तयार करायचो आणि सांगायचो, जगदाळे साहेब पत्रिकेवर एकदा नजर मारा बरं, प्रोटोकॉल चुकला तर. म्हणजे पत्रिकेचं प्रूफ रिडिंग झालं की आम्ही फायनल पत्रिका जनसंपर्काकडे पाठवायचो आणि ती अंतिम करून घ्यायचो. पण जनरली त्याच्यामध्ये त्यांचे अनेक गुण आहेत. म्हणजे त्यांची जी धडाडी वृत्ती होती, या धडाडी वृत्तीमधून आणि खरोखर त्यांना जे पद हवं होतं ते शेवटी का नाही 2 महिने उपभोगायला मिळालं आणि त्याने ते यशस्वीपणे पार पडलं. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुकणे साहेब म्हणाले, आम्ही सगळे एकत्र आहोत, एक संघ आहोत, असेच राहा, आपणही राहा आणि आपणही सगळे राहा. सध्याचं राजकीय वातावरण किती अस्थिर आहे आपण पाहतो. कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही. निसर्ग हे अस्थिर झाला आहे. पावसाचा लहरीपणा आपण पाहतोय. आज जगदाळे साहेबांचा सेवापूर्ती सोहळा आहे म्हणून निसर्ग थोडासा करुण झालेला आहे, नाहीतर महिनाभर त्याने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. म्हणून मुकणे साहेब बोलले, त्याला फार महत्व आहे की आम्ही सगळे एकत्र आहोत, एक संघ आहोत. धन्यवाद मुकणे साहेब, आपण अत्यंत चांगल्या प्रकारे आपले विचार व्यक्त केलेत. यानंतर आता आपण आपले जे शिक्षक बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यापैकी प्रतिनिधी म्हणून काही मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वप्रथम आपण सेवानिवृत्त शिक्षकांना संधी देऊया, कारण ते खरोखर सेवानिवृत्त होऊन इतकी वर्ष झाली तरी त्यांचे ऋणानुबंध साहेबांसोबत कायम आहेत म्हणून ते आलेले आहेत. मी निकुंभ सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. आज ज्यांचा सेवापूर्तीचा समारंभ पार पडत आहे, जगदाळे साहेब, त्यांची संपूर्ण फॅमिली, 5ही पांडव विस्ताराधिकारी, आपण सर्व शिक्षण खात्याचे कर्मचारी, शिक्षक आणि भगिनींनो, या ठिकाणी जगदाळे साहेबांचा निवृत्तीचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पार पडत आहे. मला रिटायर होऊन आता 23 वर्ष झाले. ज्या वेळेला पहिले प्रशासन अधिकारी वाणीसाहेब होते त्या वाणीसाहेबांच्या वेळेला या 5 पांडवांची नेमणूक झाली होती आणि तेव्हा मी केंद्र प्रमुख होतो. 5 केंद्र होते. 5 केंद्राला वाणीसाहेब ऑफिसमध्ये बोलवायचे. त्यांच्या पलीकडे कुठल्याही शिक्षकाला ऑफिसमध्ये यायची मनाई होती. शिस्तबद्ध होतं माणूस, कामसू होता
आणि त्याच मार्गाचे हे 5 पांडव आपल्याकडे कल्याण नगरी महापालिकेमध्ये आले. विशेष म्हणजे की यांनी बाहेर 5-5, 10-10 वर्षे सेवा केलेल्या होत्या. योगायोगाने कल्याण महापालिकेने ती निवड झाली. प्रत्येक विषयाचे ते तज्ज्ञ होते. परंतु शिक्षकामध्ये वागताना, शिक्षकाच्या समस्या सोडवताना त्यांचा तो गुणधर्म होता. आमच्यापेक्षा त्यांचा अनुभव लहान होता, परंतु त्यांचं जे मार्गदर्शन होते मोठ्यांना, वयस्कर लोकांना सुद्धा समजे कळेल असं ते बोलत होते. आता 2 महिन्यापूर्वी आमचे तडवी सर रिटायर झाले. त्याच्यानंतर जगदाळे साहेब आले. जगदाळे साहेब आल्याबरोबर तडवी साहेबांचा निरोप समारंभ आम्हाला समजला असल्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही. परंतु जगदाळे साहेब ज्या खुर्चीवर बसले, त्यांनी आपलं आसन ग्रहण केलं. त्यावेळेला आम्हाला समजलं आम्ही संस्थेचे रिटायर कर्मचाऱ्यांची संस्था आहे, संघ आहे. आम्ही सगळ्या सहप्रिय लोक त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो. पण स्वागत करून फक्त त्यांना 2 महिने मिळाले आणि आम्हालाही 2 महिने मिळाले. स्वागत करता करता रिटायर लोकांच्या, शिक्षकांच्या, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या असतात, त्यांना मी त्या ठिकाणी 2 शब्द मांडल्या. त्यांनी काय सांगितलं की बघा माझा काळ 2 महिन्याचा आहे, पण या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात येईल, मला समजतील, त्या मी जरूर सोडवण्याचा प्रयत्न करेन. मी त्या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडे हाताळला की आमच्या शिक्षकांना निवड श्रेणीची यादी तयार झालेली आहे. ती यादी तुमच्याकडे येऊन पडलेली आहे. 2 वर्ष होत आहेत, पण तिचा निकाल अजून लागत नाही. निवड श्रेणी लोकांना लागू होत नाही. त्यांनी काय सांगितलं की ती निवड श्रेणीची यादी जर माझ्या टेबलवर आली तर मी निवड श्रेणीचं काम रात्रंदिवस जर लोकांना बसवेल आणि ते पूर्ण करेल. ती निवड श्रेणीची फाईल ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांचाही सल्ला घेतला. तिथे एक मॅडम आहे, त्या मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण ज्यांच्या टेबलवरती फाईल आहे ते रजेवर असल्यामुळे ते 5 तारखेला ती फाईल येणार आहे. आणि ती फाईलची पूर्तता करण्यासाठी जरी जगदाळे साहेब नसतील तरी या ठिकाणी तडफदार, वय कमी असलेले कामसू आमचे सरकारी साहेब आलेले आहेत आणि त्यांच्याकडून ते काम आम्ही लवकरात लवकर हक्काने करून घेऊ. तडवी साहेब हे माळावी होते, प्रेमळ होते. त्यांना मी नेहमी भेटायचो, फोनवरून विचार करायचो, बोलायचो. परंतु तडवी सर सांगायचे की बघा हे प्रशासनाचं काम आहे, आमच्या टेबलात जर तुमचं काही शिल्लक असेल मला सांगा, पण बाहेरून येणाऱ्या कामाचा आम्ही भाग घेऊ शकत नाही. मी त्यांना सांगायचो साहेब फोन करा. आवाज कमी हॅलो साहेब फोन करा. फोनने तुम्ही जर स्वतः फोन केला तर ती कामाला कुठली. दुसरी गोष्ट, मला रिटायर होऊन आज 23 वर्ष झालेले आहे. या 23 वर्षाच्या काळामध्ये मला कधीही 10 तारखेची आज पेन्शन मिळालेली नाही. कार्यरत लोकांना सुद्धा तीच अवस्था आहे. मी नेहमी विस्तार अधिकाऱ्यांना, प्रशासन अधिकाऱ्यांना आणि आता शिक्षण अधिकाऱ्यांना मी ते सांगतो की तुमच्याकडून तुम्ही जर प्रयत्न केला, काही हालचाली केल्या, कशामुळे लेट होते, काय होते, ह्या समस्या मी नेहमी मांडायचो, ते ऐकायचे. परंतु आता 1-2 महिन्यामध्ये तडवी साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला. वेळेवर पेन्शन मिळत होती. जगदाळे साहेबांकडून 2च पेन्शन मिळाल्या. त्यांनी थोडंसं जवळ आणून ठेवलं आणि आता अजून जवळ आणण्याचं काम आजी, माझी आणि भावी आमचे जे शिक्षणाधिकारी आहेत ते करतीलच. त्यांच्याकडे आम्ही हाताने जाऊ. आजच या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करणार होतो, परंतु मी पाटील सरांना विचारलं की तरी आपला जगदाळे सरकारी साहेबांनी चार्ज घेतला का, म्हणे नाही. त्याच्यामुळे आज आम्ही त्यांचं इथं स्वागत करत नाही. पण आज फक्त जगदाळे साहेबांना निरोप देण्यासाठी आलो. जगदाळे साहेबांना एकच विनंती आहे की तुमच्या कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये सगळं व्यवस्थित आहे, चांगलं आहे आणि तुमचं बोलणं, चालणं, तडप राहण्याची पद्धत आणि वास्तविक त्यांना कोणीही म्हणणार नाही की 58 वर्षच आहे. अजून ते पण शासनाच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या आदेशाप्रमाणे 58 वर्षामध्ये त्यांना सेवेतून बाहेर पडावं लागत आहे. चांगलं आहे, सेवा केली त्यांनी 25-30 वर्ष. तसंच त्यांना समाजसेवा करण्यासाठी, आमच्या संघटनेमध्ये विलीन होण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेत विलीन होऊन ज्या काही संघटना असतात त्या संघटनेमध्ये काही समस्या असतात, अशा ज्ञानी, हुशार आणि तडफदार लोकांची मदत होणार आहे. आणि ते घरामध्ये
पलंगावर 24 तास घरामध्ये बसणार नाहीत, फिरणारे आहेत, घेणारे आहेत. आताच मला वाटतं सरांनी सांगितलं की ते आपला कामाला असल्यामुळे का फिरता आला नाही, जाता नाही. पण आता जगदाळे साहेब तुम्ही मोकळे झालेला, तुम्हाला आता वेळेचं बंधन नाही, तुम्ही आता कधीही उठू शकता आणि कधीही झोपू शकता. परंतु समाजासाठी तुम्ही जरा लवकरात लवकर उठा आणि समाजामध्ये जागृती करा, समाज काम करा आणि आपल्या चांगल्या जावं. सेवानिवृत्तीनंतर 23 वर्ष जर जगलो आणि असा आवाज जर निघाला तर स्वतःला अतिशय वाटत नाही. ते म्हणाले एकदा दोनदा त्यांनी उल्लेख केला की 23 वर्ष अतिशय चांगलं. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, काही मागण्या सुद्धा केल्या आणि आजी, माझी आणि भावी सर्वांना शुभेच्छा, न केवळ शुभेच्छा दिल्या पण त्यांना ऑफर सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद सर. यानंतर मी अजून एक सेवानिवृत्त आपले मुख्याध्यापक या ठिकाणी आलेले आहेत. जेव्हा आम्ही 98ला या क्षेत्रामध्ये आलो, कडोमापामध्ये लागलो, तेव्हा सर्व कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन आणि सूत्रसंचालन करताना मी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांनी शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून आणि पतपेढी संचालक म्हणून सुद्धा 10 वर्ष कार्य केलेले आहे. असे या ठिकाणी आमचे मान्यवर श्री गुंजेगावकर सर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी आपलं मत व्यासपीठावरील आजचे सेवापूर्तीचे अष्टपैलू जगदाळे साहेब, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे हा पूर्ण आयुष्याचा प्रवास करत असताना उभे असणाऱ्या सौ जगदाळे, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे 2 सुपुत्र, या शिक्षण मंडळाचे माजी शिक्षणाधिकारी तडवी साहेब, सरकटे साहेब, तसेच चौधरी साहेब, क्रीडा पर्यवेक्षक मुखणे सर आणि आमचे निवेदक मिर्झा सर. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचे निकुम सर बोलले, हे 5 पांडव आहे. मी असं म्हणेन की ह्या शिक्षण मंडळाचा हा सर्कशीचा तंबू आहे आणि हे 5 खांब आहे. खूप अत्यंत बिकट अवस्था होती ज्या वेळेला राज्यपालाने आदेश काढले, कल्याण डोंबिवली महापालिका होण्याच्या अगोदर फक्त डोंबिवली नगरपालिका होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे बरेचसे शिक्षक सेवाज्येष्ठतेनुसार मनपात आले. येत असताना 2 वाद सतत होते. पूर्वीचे डोंबिवली नगरपालिकेची मंडळी या महानगरपालिकेच्या जन्माच्या अगोदरपासून होती, त्यांचं काय करायचं. परंतु त्यावेळेला असणारे आयुक्त साहेब त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा प्रश्न हाताळला. आम्ही त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो, टी चंद्रशेखर यांच्याकडे. ते बोलले, मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. ज्या वेळेला हस्तांतर होतं त्यावेळेला त्या दिवसापासून पालिकेची सिनियरिटी लागते. पालिकेची शिक्षकांची सेवा ज्येष्ठता शिक्षकाप्रमाणे लागते. तेव्हा 2-3 यंत्रणा एकत्र होतात, तेव्हा त्यांना तीच तारीख महापालिकेत आलेली धरतात. आम्ही ते सगळ्यांनी मान्यही केली आणि या मंडळीची भरती या महानगरपालिकेचे यज्ञवाणी हे शिक्षण अधिकारी म्हणून, प्रशासन अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती आणि त्यांच्या अधिकारात या मंडळीची भरती झाली. त्यावेळेला ही ज्याप्रमाणे सरकटे साहेबांनी जे प्रास्ताविकामध्ये सांगितलं, 5 ठिकाणावरून 5 प्रकारचे तज्ज्ञ ही मंडळी आपल्या पालिकेत आली. याच्या अगोदर आपल्याला विस्तार अधिकारी असायचे, ते जिल्हा परिषदेचे असायचे, परंतु आपल्या महापालिकेचे हे 5 विस्तार अधिकारी आपल्याला मिळाले आणि त्यांच्या मार्फत प्रत्येक त्यांचे असणारे त्या विषयाचे तज्ज्ञ त्याचा उपयोग शिक्षण विभागात
प्रत्येक शाळांना झालं आणि कुठेतरी अस्ताव्यस्त असणारं शिक्षण मंडळ कुठेतरी स्थिर होण्याच्या मार्गावर आलं. त्यावेळेला आपल्याकडे डोंबिवली नगरपालिकेतनं हस्तांतर झालेले राम ठाकूर म्हणून अत्यंत हुशार ब्रिलियंट होता मनुष्य. तशा एका म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाहीत. तसं यज्ञवाणी आणि ते एकत्र काम करतील असं वाटलंच नव्हतं आणि ते तसंच झालं. राम ठाकूरने स्वेच्छासेवानिवृत्ती घेतली. नाही तर आजची स्थिती खूप वेगळी असते. अत्यंत हुशार मनुष्य होता, बैठक चांगली बसवली असती. ते डोंबिवली नगरपालिकेला क्लार्क म्हणून होते. परंतु त्यानंतर या मंडळींनी या शिक्षण मंडळाचा कारभार हळूहळू आपल्या हातात घेऊन प्रत्येक विभागाला शिक्षण विस्तार अधिकारी डोंबिवली पूर्व पश्चिम, कल्याण पूर्व पश्चिम, मांडागड असं त्यांनी विभागून घेऊन शिक्षणाचा चांगल्या प्रकारचा कसा विद्यार्थ्यांना फायदा होईल त्याच्याकडे लक्ष दिलं. म्हणूनच आज आमचा शिक्षक 22 वर्षाचा रिटायर झालेला शिक्षकही आज त्यांचं नाव काढतो. त्याचं कारणच असं आहे की त्यांनी कुणालाही भेदभाव केला नाही, आकस म्हणून कुणावर कारवाई केली नाही, कुणाच्या पोटावर पाय देण्यासारखा प्रकार केला नाही. आणि म्हणून या मंडळीला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. या ठिकाणी उद्यापासून या पदावरती आपले सरकारी साहेब बसणार आहेत. त्यांच्या उद्यापासूनच्या वाटचाली आणि भावी आयुष्यासाठी त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि जगदाळे साहेबांना सांगेल, आज आपण सेवानिवृत्त झालात, उद्यापासूनचं आपलं वेळापत्रक वेगळं आहे. आम्ही तुमच्या अगोदर, आज मला 11 वर्ष होत आहेत रिटायर होऊन. आपलं उद्यापासूनचं वेळापत्रक वेगळं आहे. त्याचं कारण सांगतो मी. असंच पहिले 2-3 दिवस मी जाणार आहे लवकर डबा बारा, लक्षात नाही दुसऱ्या आपण सेवानिवृत्त झालोय. तसं तुमच्याकडून सुद्धा होण्याची शक्यता आहे. आम्हाला जायचं लवकर ऑफिसला, आठवत बघू असं म्हणायचं आता उद्यापासून नाहीये. तर वेळापत्रक अशा अर्थाने उद्यापासून आपल्याला थोडंसं आराममध्ये उठण्याचं आपलं वेळापत्रक असतंय. आपण एखाद्या सेवानिवृत्ताच्या संघामध्ये जर आपण प्रवेश केला तर त्या ठिकाणी विरंगुळा म्हणून कमीत कमी 1 ते 1.5 तास आपल्याला घालवता येईल. तसंच देवदर्शन, त्या रस्त्यावर असणारं मंदिर, त्या मंदिराच्या ट्रस्टवर तुम्हाला जाता येईल, कारण तुमचा तो पिंड आहे. आज मी सुद्धा आमच्या अंबरनाथच्या पुरातन मंदिर आहे हेरम मंदिर, त्या ट्रस्टवरती आहे. तर तुमच्यासारख्या माणसाला तर लगेच ट्रस्टवाली बोलवून घेतील आणि आपण ते करावं. आपला त्याच्यात चांगल्या प्रकारचा वेळ जाईल. आणि विरजाने आपल्या प्रास्ताविकामध्ये बोलता बोलता खूप चांगलं सांगितलं की हा सेवानिवृत्त म्हणजे जीवनातून सेवानिवृत्त होत नाही, आपण सेवेतून निवृत्त होतोय. हा एक थांबा आहे, मैलाचा दगड आहे, पण त्याच्या पुढचा जो प्रवास आहे तो कम्प्लीट दुसरं आयुष्य आपलं सुरू होते. आणि या दुसऱ्या आयुष्याला सामोरं जात असताना आपल्या स्वतःची एनर्जी, शरीर आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायाम म्हणजे रोजचं चालणं पाहिजे. गुडघे रक्ताचे सर्क्युलेशन झालं पाहिजे. यासाठी या उद्यापासूनच्या कार्यक्रमात जे आजपर्यंत जमलं नाही पण ते उद्यापासून करावं लागणार आहे. दिवसभर खुर्चीवर बसून बसून या गुडघ्याजवळच्या असणाऱ्या नाड्या आवळल्या जातात. आणि म्हणून आपल्याला उद्यापासूनचं आपलं वेळापत्रक बदलावं लागणार आहे. तसंच जे कुटुंबाला आजपर्यंत वेळ दिला नाही आपल्या सेवेमध्ये, तर तो कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात नोकरीच्या दबरघाईमध्ये ज्या राहून गेलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याची संधी हे उद्यापासून मिळणाऱ्या नवीन आयुष्यामध्ये ते आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा धार्मिक स्थळं असतील, निसर्ग सृष्टी सौंदर्य असेल, जे कुटुंबालाही दाखवायचं राहून गेलंय.
सुट्टी लागली की जाऊ, सुट्टी लागली की जाऊ, सेवानिवृत्त झालं की जाऊ, पण आता सेवानिवृत्त झाल्यानंतर नक्कीच जा. तुम्ही स्वतः फिरा, कुटुंबाला फिरवा आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी या ठिकाणी मी दक्षिणेचे काशी विश्वेश्वर विठ्ठल पांडुरंगाला चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला भव्य आयुष्य चांगलं सुखाचं समृद्धीचं लाभू देत, निरोगी लाभू देत. या ठिकाणी एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम पाणी इकडे पाणी. मला असं वाटलं गुंजेगावकर सर सेवेतच आहेत आणि 10 वर्षापूर्वी 11 वर्ष त्यांना झाले, म्हणजे 15-1 वर्षापूर्वी त्यांचं एखादं भाषण मी ऐकतोय असं मला वाटलं. खरोखर सेवानिवृत्तीनंतर असंच असायला पाहिजे. त्यांनी आता जगदाळे साहेबांना विनंती केली या ठिकाणी आरोग्याबद्दल, परंतु जगदाळे साहेब त्याबद्दल किती दक्ष आहेत हे मला चांगलंच माहित आहे. बऱ्याच वेळेला वॉकिंगला किंवा व्यायामाला त्यांची माझी भेट होत असे काळा तलावापूर्वी. त्यांचा ते चांगल्या प्रकारे आरोग्यासाठी वेळ देत आहेत आणि आता अधिकच देतील. धन्यवाद गुंजेगावकर सर. आपल्याकडे आता आयुक्त साहेब आणि आपला शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय चांगला एक निर्णय घेतला गेला आणि माध्यमिक शाळा सुरू झाली. जी माध्यमिक शाळा डोंबिवलीला होती ती या ठिकाणी नेतिवलीला आणली गेली आणि इयत्ता 9वीचा वर्ग सुरू झाला आणि त्या ठिकाणी विद्यार्थी पुढच्या वर्षी ते 10वीला जातील आणि आपल्याकडे 9वी 10वीचा असा हा वर्ग सुरू होतोय. तर त्याचे नवनिर्वाचित आणि प्रथम मुख्याध्यापकाचा मान आपले मारुती जाधव सर यांना मिळालेला आहे. मी विनंती करेन जाधव सरांना की त्यांनी या ठिकाणी यावं आणि अगदी थोडक्यात, वेळेची खूप मर्यादा आहे आपल्याकडे, अगदी थोडक्यात त्यांचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिक्षक वर्ग, बंधू आणि भगिनींनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रथमतः माध्यमिक शाळा सुरू झाली. सरकटे साहेब, जगदाळे साहेब, तडवी साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळे ही शाळा या ठिकाणी सुरू झाली आणि या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्या नेमणुकीवर श्री जगदाळे साहेब यांच्या सहीने मला आदेश मिळाला आणि मला काम करण्याची फार मोठी संधी मिळाली. दुसरं महत्त्वाचं, 2013 साली आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार शेवटचा जगदाळे साहेबांच्या कृपेमुळे मला मिळाला आणि जनमानसामध्ये मला सन्मानानं जगण्याची एक संधी प्राप्त झाली. ज्यावेळेस साहेबांनी माझा पुरस्कारासाठी निवड केली, पुरस्कार मिळाला, त्यावेळेस माझं तालुका अकोले ब्राह्मणवाडा गाव आहे, जगदाळे साहेबांचं गाव आणि माझ्या गावामध्ये एक 16-17 किलोमीटरचं अंतर आहे. त्या गावाने माझा सत्कार केला आणि हा सत्कार केवळ जगदाळे साहेबांमुळेच झाला. 2009 साली बघा, मिर्झा सरांनी साहेबांचं आयोजन, नियोजन, कर्तव्य, वक्तृत्व यावर खूप चर्चा केलेली आहे. साहेबांचं मला वाटतं जवळजवळ 25 वर्ष परीक्षा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. पूर्वी 20 गटामधून 20 CRC मधून प्रश्नपत्रिका मागवायचे, त्याचं संकलन करायचं, त्यातून त्या प्रश्नपत्रिका तयार करायची. 2009 साली आंतरवासिता म्हणून माझ्या शाळेवर काही BEdचे शिक्षक होते आणि या शिक्षकांनी काय केलं, आंतरवासिता होते त्या शिक्षकांकडून आपल्या काही शिक्षकांनी प्रश्नपत्रिका काढल्याचा आरोप त्या आंतरवासिता शिक्षकांनी केला आणि ती बातमी हिंदी न्यूजला गेली. त्याची चौकशी झाली आणि तत्कालीन प्रशासन अधिकारी सुपे साहेब होते वाटतं, त्यांनी चौकशी केली. तुम्ही काय केलं तर सर्व 2-3 शिक्षक आहेत, त्यात आमचे मित्र पारधी सर आहेत आणि 2-3 जण आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आमच्या शिक्षकाला वारेवर न सोडता शिक्षकांच्या समवेत राहून जगदाळे साहेबांनी तो प्रसंग टाळला आणि या शिक्षकांना अभय दिलं. अशा प्रकारे खूप चांगलं काम साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आमचा आंबेगाव, जुन्नर, अकोले, संगमनेर सहकार क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर आहे. आमच्या या सहकार क्षेत्रामध्ये आमची नामांकित पतपेढ्या या ठिकाणी आहेत. मोठमोठे कार्यक्रम या कल्याण नगरीमध्ये होत असतात, जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, अकोले तालुक्यात होत असतात आणि साहेबांचं कर्तृत्व, नेतृत्व गुंजेगावकर सरांनी
उल्लेख केलेला आहे का ओझर सारख्या ठिकाणी साहेबांचं मी स्वतः सूत्रसंचालन आहे का भावना ऐकलेलं आहे. व्यक्त करा. हमरे सर. आजच्या या कार्यक्रमाचे सत्कर्मठी सन्माननीय जगदाळे साहेब, आजच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी प्रशासन अधिकारी तडवी साहेब, उद्यापासून जे कारभार स्वीकारत आहेत ते प्रभारी प्रशासन अधिकारी सरकटे साहेब, चौधरी साहेब आणि जगदाळे साहेबांचे कुटुंबीय आणि व्यासपीठावरील इतर मान्यवर शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी 98ला या महापालिकेत हजर झाल्यानंतर डोंबिवलीला शाळेमध्ये हजर झालो गुंजेगावकर सरांच्या गटामध्ये, आणि 2-3 दिवस झाले असतील सहज विषय निघाला आपल्याकडे साहेब येणारे, साहेब कोण आहे तर चौधरी साहेब, आणि त्या शाळेमधून सूर आला, अरे चौधरी साहेब चांगले, जगदाळे साहेब आपल्याकडे नको. मला थोडं एक वेगळं वाटलं की का नको जगदाळे साहेब. मग माहिती कळाली की ते खूप कडक आहे. मित्रांनो, या ठिकाणी वेळ फार कमी आहे. जगदाळे साहेबांबद्दल खूप मनोगत व्यक्त केलेलं आहे बरेच वक्त्यांनी, पण जगदाळे साहेब तसे नाहीये. फणस असताना फणस त्याप्रमाणे वरून जरी ते व्यक्तिमत्व एक आपण पसरवत असतो, ही व्यक्ती अशी आहे. जगदाळे साहेब स्पष्ट वक्ते आहेत आणि जे काही बोलायचं ते तोंडावरच बोलतील. आज आमचे पण 20-22 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस झालेली आहे. त्यांचा जो अनुभव आहे खूप जवळून एक वेगळा अनुभव आला मला. बरेच वक्त्यांनी सांगितलंय की आठवतं की अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते. आज जगदाळे साहेब सेवानिवृत्त होत आहे. आपण एक हिरा, शिक्षण मंडळ एक हिरा गमावत आहे असं मला या ठिकाणी आवर्जून कुठेतरी वाटतंय, कारण त्यांच्या अंगी असलेले सप्तगुण. दुसरा विशेष म्हणजे जगदाळे साहेबांनी आम्ही संघटनेत कार्य करत असताना ज्या वेळेस त्यांच्याकडे गेलो, कदाचित आमचे वादविवाद खूप झाले आणि तेही बोलले, आम्ही बोललो, परंतु त्यांनी कधीही कोणत्याही कार्यकर्त्यावरती, कोणत्या शिक्षकावरती लेखणी केलेली नाही. कोणत्या शिक्षकाबद्दल त्यांनी मनामध्ये आकस ठेवलेला नाही. आणि एक आवर्जून एक किस्सा सांगेन की ते ज्या शहापूर तालुक्यामध्ये होते, तो शहापूर तालुका म्हणजे माझं गाव, आणि एक महापालिकेच्या शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात एक वेगळी भावना आहे. एक वेगळी भावना की हा माझा शिक्षक आहे. मी त्याचं जेव्हा खाजगीमध्ये आम्ही कधीतरी बोलत असतो तेव्हा ते बोलायचे, अरे आपले शिक्षक आहे, आपण कुणाचं कधीच नुकसान करू नये. एक त्यांच्याबद्दल एक चर्चा होती की नाही खूप कडक साहेब आहे, हे आहे ते आहे, पण प्रत्यक्षात तसं नसतं. माणूस दिसतो तसा नसतो. ही एक मला त्यांच्याकडनं जाणीव झाली. बाकीचे सगळे गुण तुम्हाला ज्ञात आहेत. इथे बरेच वक्त्यांनी ते मान्य केलेले आहे. आणि ते शहापूर तालुक्यात असताना एक प्रसंग सांगतो की त्यांचा विद्यार्थी उपसभापती होता. ते मला बोलले, अरे आपल्याला एखाद्या धरणावरती जायचंय. तो आपलेपणा त्यांचा जो आहे, म्हणजे सगळे विस्तार अधिकारी आपल्या शिक्षकांबद्दल, सरकटे साहेब असतील, तडवी साहेब असतील, रिटायर झाले, तर एक आवर्जून आपल्याला हक्काने, अरे आपल्याला असं असं करायचं. तो जो त्यांना आपल्या शिक्षकाबद्दल आत्मीयता आहे ती फार महत्वाची आहे. आणि म्हणूनच आजपर्यंत त्यांनी कोणत्याही काही शिक्षकाचं कार्य म्हणजे वाईट केलेलं नाहीये. कितीही तक्रारी गेल्या, काही झाल्या तरी त्यांनी कधीही म्हणजे मनात आकस न ठेवता अशा प्रकारचे एक निर्मळ मनाचे जगदाळे साहेब आज आपल्यापासून दूर जात आहेत. तो क्षण कुठेतरी एक वेगळा वाटतो आहे. हरकत नाहीये, सूर्य उगवतो, मावळतो, त्याचं कार्य केल्यानंतर तो शेवटी अस्तात जातो. त्याप्रमाणे जगदाळे साहेब आज सेवानिवृत्त होत आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना, विशेष म्हणजे जगदाळे साहेबांना विनंती आहे की साहेब आपण आपल्या सर्व्हिसमध्ये आपल्या कुटुंबाला वेळ दिला की नाही ते मला माहीत नाही, पण आता आवर्जून तुम्ही वहिनींबरोबर वेळ घालवावा, आपल्या कुटुंबामध्ये वेळ घालवावा, आपल्या मुलांना वेळ द्यावा आणि ज्या आपल्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण कराव्या. मी माझ्या हमरे कुटुंबियांच्या वतीनं, शिक्षक संघाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आयुष्यमान लाभो, आरोग्य लाभो. आर्थिक बाबत आपल्याकडे कमी नाहीच आहे, ती भरपूरच आहे, ती सांगण्याची गरज नाहीये. एवढं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमरे सर.
आता मी विनंती करेन खाजगी शाळा प्रतिनिधी म्हणून श्रीयुत प्रशांत बांबरे सर यांना की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. अजून 7-8 लोक बोलणार आहेत, तेव्हा कृपया वेळेची मर्यादा लक्षात घ्या आणि थोडक्यात आपलं मनोगत. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केला ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी माननीय जगदाळे साहेब, त्यांच्या समेत उपस्थित असलेले माजी शिक्षणाधिकारी मान्य तडवी साहेब, भावी शिक्षणाधिकारी जे उद्यापासून त्याचा चार्ज या ठिकाणी स्वीकारणार ते सरकडे साहेब, अतिशय मितभाषी असे व्यक्तिमत्व असलेले माननीय चौधरी साहेब, त्यांच्या समेत या ठिकाणी बसलेले आमचे मित्र माननीय मुकणे सर, त्यांच्या सौभाग्यवती सुनीता मॅडम, उपस्थित तुषार आणि मयूर. खरं तर अनेक वक्त्यांनी या ठिकाणी खूप सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिली. महानगरपालिकेचे असतील, सेवानिवृत्त असतील, तुमचे अनुभव आणि आमचे अनुभव खूप वेगळे आहेत. आम्ही खाजगी शाळातले 1995 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना झाली आणि त्यावेळेस मगाशी बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी पांडव म्हणून उल्लेख केला. एक पांडव दिसत नाही, सिद्धेश्वर नाही, सिद्धेश्वर ऑफिसर. तर पांडवांच्या भूमिकात असताना सुरुवातीला अनेक प्रकारचे काही गोष्टींचा मतभेद व्हायचे, पण मनभेद आमचे कधीच नव्हते. मगाशी आमरे सरांनी खूप छान सांगितलं की नारळ वरुता कठीण परांतरी जीवन फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे. जगदाळे साहेबांचा अनुभव प्रत्येकाला आला असेल, आम्हालाही आलेला आहे. कारण सह्याद्रीच्या पायथ्याशी त्यांचं गाव आणि मी पण बागलांचा. त्यावेळेस जो माणूस व्यक्ती स्पष्ट बोलतो तो मनाने खरा असतो. बरेच वेळा त्यावेळेस त्यांची तो पटली नसतील, पण ते जर आपण आत्मपरीक्षण करून बघायचं की नाही त्यांचं जे सांगण्याचं उद्दिष्ट होतं ते आपल्यासाठी फायदेशीर होतं, चांगलं होतं. सहसा रक्त तेव्हा मला वाटतं 27 वर्षापूर्वीचा आधीचा काळ साहेब तो. तेव्हापासून तर आतापर्यंत एक बघितलंय मी, शिक्षक संघटनेत कार्य करत असताना, काम करत असताना पदाधिकाऱ्यांनी आम्ही ज्या ज्या वेळेस संबंधित प्रशासन अधिकारी असतील त्यांच्या समेत जात असताना त्यांनी असं कधीच दाखवलं नाही की संघटनेचे पदाधिकारी आणि आम्ही म्हणजे अधिकारी हे वेगळे आहेत, असं कधीच त्यांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेलं नाही. प्रत्येकाचं काम कसं सुलभ करता येईल तो या ठिकाणी बघितलेला आहे. नक्कीच म्हणेल की आंसू ना होते अगर तो आंखें खूबसूरत ना होती, दर्द ना होता अगर तो खुशियों की कीमत कहा होती, और पूरी होती सब मुरादे तो सरस्वती की जरूरत कहा होती. या सरस्वतीची लेकरं आपण या ठिकाणी सर्व जमलो आहोत. खरं तर काही माणसं काळामाडाप्रमाणे उंच वाढून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि काही माणसं मात्र वटवृक्षाप्रमाणे वाढून दुसऱ्यांना सावली, आधार, बळ, आपुलकी, प्रेम, स्नेह, जिव्हाळा देण्याचा प्रयत्न करत असतात. ती आपुलकी देणारी माणसं आपल्याला खऱ्या अर्थाने या 4 ते 5 शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या रूपाने आपल्याला लाभली. अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न खूप गंभीर होते साहेब. बऱ्याच ठिकाणी प्रथम स्टेप तुमची महानगरपालिका आणि नंतर खाजगी शाळांचा अतिरिक्त कारभार बघत असताना अनेक शाळांमध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात अंतर्गत भरपूर वाद असतात. मनात खूप इच्छा असूनही त्या ठिकाणी साहेबांना काही गोष्टी करता येत नव्हत्या, परंतु सामंजस्याने मी त्याला साक्षीदार आहे. आमचे जाधव सर आहेत, आमचे अनिल पाटील सर आहेत, लिकार सर या ठिकाणी बसलेले आहेत. संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी संस्थाचालक असतील, मुख्याध्यापक असतील त्याचा समेट या ठिकाणी घडून आणला. अनेक प्रकारचे कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या बाबतीत नक्की म्हणेल की ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, आप मुझे जानते हैं बस इतना ही काफी है. अरे अच्छों ने अच्छा और बुरे ने बुरा समझा मुझे, जितनी जरूरत थी उतना ही पहचाना मुझे. निकुंज सरांनी सांगितलं, कांबरे सरांनी सांगितलं, सर आता तुमचं कार्य करण्याचा 33 वर्ष तुमची या ठिकाणी सेवा झालेली आहे. आता जरा तुम्ही बाहेर पडा. बाहेर निसर्ग खूप सुंदर आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हाटली. तुम्ही खरंच बाहेर निघा आणि त्याची मजा या ठिकाणी घ्या.
जाता जाता म्हणेल कि हो पूरी हर जन्नत की ख्वाहिश है आपकी, मिले आपको खुशियों का जहान सारा, जगदाले साहब अगर मांगे आप आसमान का एक तारा तो खुदा दे दे आपको आसमान सारा. आमच्या शिक्षक सेना कल्याण, आमच्या ठाणे पालघर विद्यासेवा पतसंस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी साहेबांना प्रदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी जी बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल परत त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि निकुंज सर, तुमचं जे काम आहे, सरकडे साहेबांचा कार्यकाल 5 ते 6 वर्षाचा आहे, होईल तुमचं काम, म्हणजे त्याच्या आधीच होईल, पण 100% आश्वासित करतो तेही काम त्या ठिकाणी करतील. इथे या ठिकाणी थांबतो. जय महाराज. नेहमीप्रमाणे आपल्या सदाबहार शैलीमध्ये प्रशांत भांबरे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी आपले शिक्षण विभागाचे विषय तज्ञ प्रतिनिधी म्हणून श्री आणि आज त्यांची उपाध्यक्ष म्हणून त्या पदपिढीवर निवड झालेली आहे खाजगी शिक्षकांच्या. त्या शाळेच्या जोरदार अभिनंदन करू. धन्यवाद. या ठिकाणी आता शिक्षण विभाग मधील विषय तज्ञ प्रतिनिधी म्हणून श्री शेख सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. राजू शेख सर. सूर्याचे उदय पालवते, दिवस मावळतीला आल्यावर कठोर मने ही हळवी होतात, निरोप समारंभ जवळ आल्यावर. आज सन्माननीय जगदाळे साहेबांचा या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा आहे. या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जगदाळे साहेब, त्यांच्या सहचारिणी, त्यांचे दोन्ही सुपुत्र, शारीरिकदृष्ट्या सक्षम असे राम लक्ष्मणासारखे सुपुत्र आमचे माननीय तडवी साहेब, सरकडे साहेब, चौधरी साहेब आणि मुकणे साहेब, व्यासपीठाच्या समोर उपस्थित आमच्या APO जाधव मॅडम, आमची संपूर्ण समग्र शिक्षा अभियानची टीम, सर्व CRC प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी. या ठिकाणी तडवी साहेबांच्या सेवापूर्ती सोहळ्यानंतर परत एकदा विषय तज्ञांच्या वतीने मला संधी मिळाली बोलण्याची. धन्यवाद. जगदाळे साहेबांच्या कार्यकालाबद्दल सर्वांनी या ठिकाणी आपापल्या परीने जे अनुभव आले आहेत ते शेअर केले आहेत. मी थोडंसं त्यांचं शैक्षणिक बाबतीत जे सहकार्य आम्हा सर्वांना लाभलेलं आहे त्या विषयावर थोडंसं या ठिकाणी फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे. सन 2015 मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा GR आणला होता आणि हा एक अवघड विषय त्यावेळी समजला जायचा. तो सन्माननीय साहेबांकडे त्यावेळेला आलेला होता आणि मग त्यानिमित्तानं आमचं नेहमी साहेबांकडे येणं जाणं व्हायचं. साहेब ज्याही वेळेला पत्र साहेबांकडे येत असेल तर साहेबांचा आम्हाला इकडे गुजराती शाळेमध्ये फोन यायचा, सर जरा इकडे या, थोडीशी एका विषयावर चर्चा करायची आहे. मग आम्ही तिघं चौघं मॅडम आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी साहेबांशी कम्युनिकेट व्हायचं आणि साहेब प्रत्येक गोष्ट स्वतः समजून घेणे, समोरच्याचा जो ऐकतो तो खरा वक्ता असतो. म्हणूनच वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या सर्व पातळ्यांवर साहेब यशस्वी ठरले आहेत. साहेबांच्या स्वभावाच्या अनेक विविध छटा या ठिकाणी सर्वांच्या बोलण्यातून व्यक्त झालेल्या आहेत आणि साहेबांनी त्या पद्धतीने आपलं कार्य देखील केलेलं आहे. आणि ते पत्राचं वाचन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या गळीत उतरवणं आवश्यक आहे ती शैली, एकदम जबरदस्त वक्तृत्व जे बोलतो आपण आणि समर्पित भावना, हे सर्व गुण साहेबांकडे होते आणि आम्हा सर्वांना साहेबांकडून खूप खूप काही शिकायला मिळालं. अनेक प्रशिक्षणं साहेबांच्या कालावधीत झालेली आहेत. आम्ही साधारण 9 वर्ष साहेबांसोबत आहोत आणि हे 2 महिने साहेब शिक्षणाधिकारी म्हणून आपल्या सर्वांसोबत आहे. तर प्रशिक्षणामध्ये आम्ही साहेबांची शिस्त खऱ्या अर्थाने पाहिलेली आहे. अनेक शिक्षकांना साहेब आल्यानंतर टाचणी पडण्याचा आवाज येईल असं वातावरण त्यावेळी असायचं. अनेक शिक्षकांना आम्ही एकमेकांच्या मागे लागताना पाहिलं, म्हणजे एक आदरयुक्त भीती साहेबांची, कुठला प्रश्न आम्हाला विचारतील ही शिस्त साहेबांची होती. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपले हे पंचरत्न आहेत आणि सर्वांप्रती आम्हाला एक आदराची भावना आहे आणि आम्ही जगदाळे साहेबांना रिटायर्ड होऊ देणार नाही.
आमच्या टीमला त्यांना सातत्याने मार्गदर्शन करावं लागेल आणि त्यांनी जे त्यांचं व्यक्तिमत्व सांभाळलेलं आहे, खरोखरच 58 वर्ष त्यांचं वय झालेलं आहे असं आम्हा कोणालाही वाटत नाही. आणि या पुढील काळामध्ये खऱ्या अर्थाने आज आम्हाला वाईट याच गोष्टीचं वाटतं की सरकारी साहेब, चौधरी साहेब यांना आज खूप दुःख होणार आहे. 27 वर्ष ते एकमेकांसोबत आहेत. त्यांची एक वेगळी भावना आहे. त्यांच्यासाठी आम्हाला वाईट वाटतं खऱ्या अर्थाने. साहेब आपल्यातून कुठेही जाणार नाहीत. 58 वर्ष झाले, फिरून येतील आणि साहेब शिस्तीमध्ये आयुष्य जगतात हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. त्यांचं फिरणं आहे, डोंगरदऱ्यामध्ये फिरतात आणि एक ॲडिशन आम्हाला हे समजलं की एक उत्तम शेतकरी आहेत साहेब एक उत्तम शेतकरी आहेत आणि निश्चितपणे त्यांचा सहवास आपल्या सर्वांना या पुढील जीवनामध्ये देखील लाभणार आहे. आणि आम्हाला 5ही आमच्या पंचरत्नांचं मार्गदर्शन भविष्यात देखील हवं आहे आणि वेळोवेळी ते आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. साहेबांना शेवटी एक कधी आमच्याकडून चुकून कधी एखादा शब्द उलटसुलट केला असेल, साहेब आम्हाला मोठ्या अंतकरणाने या ठिकाणी माफ करा आणि तुमच्या कुटुंबाला अत्यंत चांगलं आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शेख सर. वेळ खूप होत आहे. मला माहिती आहे अजून 6-7 लोक बोलणार आहेत. वेळेची मर्यादा आहे. कृपया केवळ अत्यंत कमी म्हणजे 1 मिनिटामध्येच आपलं मनोगत व्यक्त करावं अशी सूचना आलेली आहे. या ठिकाणी आपल्या शिक्षण विभागातील कर्मचारी श्रीयुत श्याम भोईर यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत. जगदाळे साहेब आपल्या उत्तम कार्यामुळे लोक यासाठी कायमच आपला परिचय देत राहतील, आपल्याला लक्षात ठेवतील. श्री श्याम भोईर यांचं हे मनोगत. धन्यवाद भोईर साहेब. यानंतर मी माध्यमिक शाळेचे आपले शिक्षक श्रीयुत माळगावी सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. खरंच वेळेची मर्यादा आहे म्हणून असं सांगावं लागतं की अगदी थोडक्यात 1 मिनिट. माननीय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, आजचे सगळे साहेब आणि शिक्षक बंधू भगिनी, आज जगदाळे साहेब नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असले तरी ते आमच्या कायम स्मरणात राहतील. 1998 पासून त्यांचा आमचा सहवास आहे. त्यांचं सूत्रसंचालनातील शेरो शायरी, त्यांचे इंग्लिश स्पीकिंग हे कायम स्मरणात आमच्या राहणार आहे. आज ते सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचा जो शिक्षण विभागाचा जो दबदबा होता तो सुद्धा आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. त्यांचं पुढील आयुष्य हे सुख समाधानाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. माझी आजी व भावी शिक्षण अधिकारी इथे सोबत मुकणे साहेब आहेत, चौधरी साहेब आहेत, जगदाळे साहेबांचा परिवार आहे. जगदाळे साहेब फक्त 98 आल्यानंतर माझा आणि त्यांचा परिचय नाही. तर जगदाळे साहेब किनवली या ठिकाणी जेव्हा ते माध्यमिक शाळेमध्ये होते त्यावेळी माझ्या भाऊजींशी किंवा तेथील शिक्षक वर्गाशी जो संबंध आला तेव्हापासून जगदाळे साहेब आणि माझा परिचय आहे. जेव्हा मी 98ला यादीमध्ये माझा जेव्हा शिक्षक म्हणून त्यांना नेमणूक झाली तेव्हा पहिल्यांदा ती सुखद बातमी मला सांगितली असेल तर मला ती जगदाळे साहेबांनी सांगितली. अशा प्रकारचे जवळजवळ 97 पासून ते 96 पासून असलेले आमचे हे संबंध आहेत. त्यानंतर आता जे इथे उपस्थित आहे हे आम्ही बघतोय 1998ला जेव्हा आम्ही हजर झालो आणि त्यानंतर 2001ची बॅच त्यांच्या ताब्यात आली. 2 बॅच जेव्हा त्यांच्या ताब्यामध्ये आल्या त्यावेळेपासून शिक्षण मंडळाचा म्हणजे शिक्षण विभागाचा जे जे कार्यक्रम व्हायचे ते एवढ्या तोडीसतोड व्हायला लागले का एकूण एक कार्यक्रम 1 नंबर कसे होतील या प्रकारे हे 4ही विस्तार अधिकारी यांनी कष्ट घेतले आणि एक प्रकारचं जे समाधान आहे सर्व शिक्षक वर्गाला, सर्व शाळांना किंवा जे क्रीडा नैपुण्य आहेत ते सर्व शाळांना त्यांनी मार्गदर्शन केलं. सोबतच जगदाळे साहेबांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे एक मनस्वी कलाकार आहेत. ज्या प्रकारे ते लेखक आहेत, नाटककार आहेत, दिग्दर्शक आहेत, त्याच प्रकारे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
यांचं जीवनपट फक्त शब्दाने कसं उभं करावं याची एक हातोटी त्यांनी जे मिळवली आहे ती अजूनपर्यंत मला कोणामध्ये सापडलेली नाही. त्यांचे 2 मिनिटाच्या संवादामध्ये सुद्धा ते छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपल्यासमोर उभे करू शकतात, एवढी शब्दांची ताकद त्यांच्याकडे आहे. आणि ही ताकद असलेली व्यक्ती आपल्याला शिक्षण अधिकारी म्हणून 2च महिने लाभली. साहेब आपल्याला सांगू इच्छितो का आम्ही संघटना म्हणून आपल्यापर्यंत 2 महिन्यात बिलकुल त्रास द्यायला आलो नाही. आम्हाला तुमची कार्यपद्धती माहीत आहे आणि ह्या 2 महिन्यामध्ये आपण 3 ते 4 महिने असे घेतले का एकदम योग्य पद्धतीने परिणामकारक निर्णय आपण शिक्षण विभागामध्ये घेतलेले आहेत आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तडवी साहेब असो आपण असो वेळेच्या अगोदरच सेवापूर्ती झालेली असं वाटते आपल्याकडे बघून, परंतु वयोमानाच्या नुसार ही वेळ प्रत्येका येणार आहे. आपण जे दिलेल्या सेवा भाव आहे किंवा आपण जे निष्केलेली सेवा आहे त्याचंच फळ असं आहे का आपली सर्वांची कुटुंब आपण जे कर्म करतो त्याचंच आपलं कर्म आपल्या कुटुंबामध्ये परिवर्तित होतं आणि आपली आज कुटुंब एकदम चांगल्या पद्धतीने उभी आहेत, सुजलाम सुफलाम आहेत. आणि याच प्रकारे मी माझ्या काष्टराज शिक्षा संघटनेच्या वतीने जगदाळे साहेबांना दीर्घायुष्य आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. आपल्या कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव मॅडम इथं येऊन थांबतील. जगदीश पाटील सर आपले खाजगी शाळा शिक्षक आणि माझे मित्र या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय जगदाळे साहेब, माजी शिक्षणाधिकारी आदरणीय तडवी साहेब, उद्यापासूनचे आपले सरकटे साहेब शिक्षणाधिकारी होणार आहेत आणि सर्वांचे लाडके चौधरी साहेब, काय काळजी करतो बरे, कशाला काळजी करतो, कशाला घाबरतो, मी आहे मग काय. म्हणजे साहेब प्रत्येक वेळेस चौधरी साहेब आपण ज्या ठिकाणी खचून गेलेलो असतो ते आपल्याला प्रेरणा देत असतात. असे चौधरी साहेब, आमचे मित्र मुकणे सर, जगदाळे ताई आणि साहेबांचे 2 मुलं आणि माझे शिक्षक बंधू आणि भगिनींनो, साहेबांनी जाता जाता एक चांगलं काम केलं. गेले 3 वर्षापासून आम्ही अतिरिक्त शिक्षक म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये फिरतोय. पालघर, रायगड, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिका आणि या मागच्या आठवड्यामध्येच जेवढे आपले कल्याण डोंबिवली क्षेत्रातले अतिरिक्त शिक्षक होते ते सर्व शिक्षकांचं समायोजन आपल्या आपल्या कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रामध्ये झालेलं आहे. अतिशय चांगलं काम केलं साहेब आपण. कारण शिक्षक कशा पद्धतीने इतर जिल्ह्यामध्ये गेले आणि राहत होते आणि कशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणची परिस्थिती आहे ती अनुभवली. म्हणजेच काय की जिल्हा परिषद, महानगरपालिका. माझे मित्र जगदीश पाटील यांनी या ठिकाणी कथन केलं. धन्यवाद पाटील सर. आता जिल्हा परिषद प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे आलेले रवी देवकर सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त. हॅलो, उपस्थित व्यासपीठ, आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती जगदाळे साहेब. साहेब, आता तुमचा तारू किनाऱ्याला लागलेला आहे, परंतु प्रवास करताना जो काय खूप वादळ आणि खूप संघर्षातून माणसाला जावं लागते, परंतु आता तुमचं जर काय जो तारू काय किनाऱ्याला लागला आहे, आता पुढचा तुम्हाला जो प्रदेश भेटणार आहे तो खरोखर असेल अत्यंत अनुभवांचा असेल, शांततेचा असेल. साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही सगळ्यांनी सांगितले, परंतु त्यांची जी बोलण्याची जी लकब, मला तर माहिती आहे तुम्ही आरोग्यासाठी किती काळजी घेता, मी बघतोय तुम्हाला. त्याच्यामुळे तो काय आम्ही सांगणार नाही, पण तरीसुद्धा मी आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचं पुढचं आयुष्य अतिशय छान आरोग्यमय जावं, सुख समृद्ध जावं. एवढे बोलून मी 2 शब्द सांगतो.
कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव मॅडम जगदाळे साहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त करू. विचार मंचावर उपस्थित आजचे सत्कार मूर्ती आमच्या शिक्षण विभागाचे बहुआयामी आणि डायनॅमिक पर्सनॅलिटी आमचे जगदाळे साहेब आणि तशीच डायनॅमिक पर्सनॅलिटी असलेली त्यांची 2 मुलं मयूर आणि तुषार, ज्यांना मी लहानपणापासून पाहते, अशी त्यांची 2 मुलं. नंतर जगदाळे मॅडम, सरकटे साहेब, तडवी साहेब, क्रीडा अधिकारी आमचे मुकडे साहेब, नंतर समोर असलेले सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, आमची समग्र शिक्षणाची संपूर्ण टीम. 30 एप्रिल 2022 तडवी साहेबांचा सेवापूर्ती समारंभ आणि बरोबर 60 दिवसांनी जगदाळे साहेबांचा सेवापूर्ती समारंभ. असं वाटलं होतं की आता फक्त 2 महिने, जगदाळे साहेब बोलायचे आता फक्त माझे 2च महिने. पण मी असं म्हणणार नाही की त्यानंतर तडवी साहेबांचं सेवापूर्ती कार्यक्रम झाला, एक 2-4 दिवस चांगले गेले असतील आणि त्यानंतर मी संकटांची नाही म्हणणार, पण आव्हानांची माळ सुरू झाली ती आमच्याकडे. म्हणजे महिला आमदार समिती, त्यानंतर विधिमंडळ समिती आणि अशी अनेक आव्हानं आमच्या जगदाळे साहेबांनी पेलली. म्हणजे एका कार्यालयाच्या कामाची जी गुणवत्ता असते ती प्रशासनावर अवलंबून असते. कोणतंही काम हे सांघिक असतं, मात्र त्याची गुणवत्ता सांभाळतं ते प्रशासन आणि ते अतिशय उत्तमरित्या आमच्या जगदाळे साहेबांनी या 60 दिवसात सांभाळलं आणि आम्ही ते पाहिलं आणि इतक्या छान पद्धतीने ते हँडल केलं ना की त्याचं एक उदाहरण मी देते की मागच्या आठवड्यात 10 वाजता माहिती द्यायची होती आयुक्त साहेबांकडे. साहेबांचा 7:30 वाजता मला फोन आला होता आणि फोनवर ते असं बोलले की मी आज सगळ्यांना लवकर उठवण्याचा प्रयत्न करतोय. म्हटलं काय सर? तर म्हणे आपल्याला माहिती द्यायची आहे 10 वाजता. इतक्या सहजतेने ते बोलत होते ना की विषय फार कठीण होता. तो कठीण मीन्स माहिती द्यायची होती, घाई होती, खूप हे होतं ते, पण त्यांची जी बोलण्याची पद्धत होती ना त्यामुळे कोणतंही टेन्शन आलं नाही. आणि तो विषय आहे ना त्यांनी तो अगोदरच आमच्या डोक्यात घालून दिला होता की तुम्हाला आल्यानंतर काय काम करायचंय. त्यामुळे त्या कार्यालयात येण्यापूर्वीच प्रिपेअर होऊन आपण तिथे येतो. अतिशय चांगल्या पद्धतीने हे 60 दिवस त्यांनी खूप छान घालवले. आणि जेव्हा पाठ्यपुस्तकाचं काम सुरू होतं तेव्हा अनेक जाधव सर पण होते तिथे, आपले माध्यमिकचे मुख्याध्यापक. अनेक शिक्षकांच्या तोंडातून हेच वाक्य होतं की जगदाळे साहेबांचे 2 महिने नाही, अजून किमान वर्ष तरी हवं होतं त्यांना, की त्यांचं जे प्रशासन आणि त्यांची जी काम करण्याची जी पद्धती आहे ती जर पाहिली तर लोक खूप खुश होते असं मला दिसलं ते. कारण पाठ्यपुस्तकाला म्हटलं तर अनेक शाळा आणि सर्व केंद्र, सर्व मुख्याध्यापक, संस्थाच्या त्यांची तर भेट तिथं होतेच. आणि हे मी पाहिलं की सरांचं ते काम. दुसरं म्हणजे त्यांची मी एक संचलनाची फार मोठी फॅन आहे. पहिल्यांदा तर 2005ला मी इथं आले, 17 वर्षाचा आमचा संपर्क आहे. पण त्या अगोदर 2003 मध्ये मी शकुंतला विद्यालयामध्ये होते आणि शकुंतला विद्यालयाच्या विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी जगदाळे साहेब होते. आणि मी टिटवाळ्याच्या शाळेत होते आणि कोणीतरी सांगितलं मुख्याध्यापकांनी की जगदाळे साहेब आले व्हिजिटला. सगळे घाबरून वर्गामध्ये होते आणि मला बघायचंच होतं विस्तार अधिकारी कोण आहे. म्हणून मी गेले तर सर चिना चढत होते. मी फक्त त्यांना मागून पाहिलं होतं. त्यानंतर लगेच 2 वर्षांनी मी महानगरपालिकेत आले आणि ज्या दिवशी मी हजर झाले 22 जूनला, ह्या 22 जूनला मला 17 वर्ष झाली. 22 जूनला मी आल्यानंतर एकदम समोर जगदाळे साहेब बसले होते आणि त्यांनी विचारलं काय काम आहे. म्हटलं सर मला इथे हजर व्हायचं होतं. असं आहे का? बरं बसा. मग त्यांनी मला ती जागा दिली आणि वगैरे ते सगळं झालं. पण तेव्हा विस्तार अधिकारी म्हणून जी जरब होती ती माझ्या मनात होतीच. हेच ते विस्तार अधिकारी, ते कडक स्ट्रिक्ट असलेले. पण जेव्हा मी त्यांचं ते सूत्रसंचालन मी जेव्हा पाहिलं, ऐकलं, महापौर पुरस्कार, त्यावेळेस मला असं झालं होतं की मी सरांशी कधी बोलेन. आणि दुसऱ्या दिवशी मी सरांशी लगेच बोलायला गेले, सर तुम्ही सूत्रसंचालन कसं करता मला जरा सांगा ना. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की वाचन हे फार महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपण खूप वाचन करतो ना तेव्हा ते आपोआप आपल्याला सुचत जातं. सरांचा खूप छान अनुभव आम्हाला आहे. समग्र शिक्षणाच्या संपूर्ण टीमला त्यांचं नेहमीच मार्गदर्शन मिळालंय. आणि नाही म्हटलं तरी मी
तडवी साहेबांच्या सेवापूर्तीच्या वेळेस मी सांगितलेलंच आहे की त्यांनी मला अगदी घरासारखं सांभाळलेलं आहे, एका घरातल्या मुलीसारखं. ते माझा उल्लेख त्यांची कन्या म्हणून करतात. तर आज मी त्यांना शुभेच्छा देते की त्यांचं आयुष्य असंच छान राहावं, त्यांना उदंड आयुष्य मिळू दे, त्यांचं आरोग्य असंच चांगलं राहू दे आणि नेहमी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळू दे. इथंच थांबते. धन्यवाद. सर आणि वर्षा मॅडम आपण पुढे यावे कृपया. कडो मपाच्या उर्दू शाळा सुद्धा आहेत आणि त्या उर्दू शाळेचे प्रतिनिधी शिक्षक म्हणून या ठिकाणी बनेली शाळेचे शिक्षक श्री मोहित चौधरी सर साहेबांविषयी आपलं मनोगत व्यक्त. आज के इस प्रोग्राम में शिरकत फरमा सभी असातिज़ा किराम और जिनके रिटायरमेंट के मौके पर ये प्रोग्राम रखा गया है, श्री जगदाड़े साहब शिक्षण अधिकारी और साथ ही साथ माजी शिक्षण अधिकारी तड़वी साहब और हमारे भावी शिक्षण अधिकारी सरकड़े साहब और हमारे क्रीड़ा अधिकारी मुखने साहब वो चौधरी साहब. टाइम की वक्त की किल्लत होने की वजह से चंद ही लफ्ज़ों में मैं जगदाड़े साहब के ताल्लुक से बताना चाहूँगा कि जगदाड़े साहब के ताल्लुक से ये बात मैं कहना चाहूँगा कि जगदाड़े साहब एक नारियल की तरह ऊपर से सख्त और अंदर से नर्म इंसान. उनका बहुत ही अच्छा मार्गदर्शन हमें हासिल हुआ. जब भी हम ऑफिस में किसी काम के ताल्लुक से जाते तो हमेशा पूछते और मार्गदर्शन करते. जगदाड़े साहब, एक छोटी सी बात मैं आपको बताना चाहूँगा कि हम एक काम के ताल्लुक से ऑफिस में गए हुए थे वरिष्ठ कीर्तन श्रेणी के. तो जगदाड़े साहब ने सीआर के लिए 5 मिनट के अंदर गिनकर हमें लेटर जो है दे दिया. मैं उनका शुक्र अदा करता हूँ कि कभी उन्होंने हमें रोका नहीं और हमें हमेशा मदद की और हमें जो है हमेशा मार्गदर्शन करते रहे. मैं उसी के साथ साथ तड़वी साहब का भी शुक्रगुजार हूँ. उनके रिटायरमेंट के प्रोग्राम में हम रमज़ान रहने की वजह से शिरकत नहीं फरमा पाए. मैं इस साहब से माफ़ी तलब करता हूँ. और इसी के साथ आने वाले हमारे भावी शिक्षण अधिकारी सरकड़े साहब से भी मैं ये उम्मीद रखता हूँ कि वो भी हमें अच्छे से ऐसे ही मार्गदर्शन करेंगे और हम जो है एक नई जुस्तजू लेकर काम करेंगे. इतना कहकर मैं अपनी जो है एक शेर के साथ मैं अपनी बात खत्म करता हूँ. आँख से दूर सही दिल से कहाँ जाएगा, आँख से दूर सही दिल से कहाँ जाएगा, जाने वाले तो हमें बहुत याद आएगा, बहुत याद आएगा. सुनाया लेकिन जगदाड़े साहब कहीं नहीं जा रहे, वो यहीं पर है, हमारे दिलों के बीच है. एक कॉल पर वो हमारे लिए अवेलेबल रहेंगे, ऐसे हम सबको उनकी तरफ से उम्मीद है. थँक्यू चौधरी सर. आता आपल्याकडे नवीन शिक्षकांची जी बॅच 2016 पासून सुरू झालेली आहे, तर काही नवीन शिक्षक त्यामध्ये आलेले आहेत. तर त्या नवीन शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या शाळा क्रमांक 1च्या वर्षा कराड मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतात. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आपले माजी प्रशासन अधिकारी तडवी साहेब, त्यानंतर उद्या जे पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत ते आपले सरकटे साहेब, त्यानंतर चौधरी साहेब, आपले भोपळे साहेब आणि आज ज्यांचा निरोप समारंभ आहे, असे निरोप समारंभ म्हणता नाही येणार, आज ते असणारच आहेत आपल्यात. परंतु असे जे काही आपल्या आज कार्यक्रम आहे, जगदाळे साहेब मॅडम आणि त्यांची 2 मुलं. खरंच साहेब, तुमच्याविषयी सांगायचं झालं तर तुमचं जे काही शिस्त, प्रियता, वक्तशीरपणा, धडाडी वृत्ती आणि जे काही बोलण्याची लकब आहे ती आम्हाला सततच भावत होती. शाळा क्रमांक 1 मध्ये सतत ट्रेनिंग असतात, हे सगळ्यांनाच माहीत आहे. साहेब यायचं म्हटलं, साहेब येणार आहेत, साहेब येणार आहेत, कोणतेही साहेब असो, परंतु जगदाळे साहेब येणार आहेत. ट्रेनिंगला आम्ही नवीनच लागलेलो 2012ची बॅच, अशी 2016 नंतर भरपूर आम्ही ट्रेनिंगला होतो आणि जगदाळे साहेब येणार आहेत. बरं, जगदाळे साहेब आले, परंतु जगदाळे साहेबांना ट्रेनिंगला असताना बोललेलं बिलकुल जमत नाही पुढे, म्हणजे डायरेक्ट बोलणार. आणि आम्हाला असं वाटलं की साहेब आता आपलं नाव घेणार आहे. साहेबांचं इंग्रजी असं होतं ना, ट्रेनिंग चालू होतं, रेड टू मीचं होतं की मुकचं मला आठवत नाही, परंतु साहेब आले आणि साहेबांनी इंग्रजी सुरू केलं, धाड 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 इंग्रजी सुरू केलं. आम्ही सगळे इंग्लिश मिडियममधूनच आलेलो, B.Ed आमचं इंग्लिश मिडियममधून झालेलं, परंतु आम्हाला सगळ्यांना असा विचार पडला, कारण आपण वैयक्तिक सगळे एकमेकांशी बोलतोच, की
खरंच एवढं येत असेल का साहेबांना इंग्रजी, असं वाटतं झालंय नाही. वैयक्तिक प्रश्न आहे तो, परंतु साहेबांचं असं इंग्रजी होतं, साहेबांनी फक्त एक प्रश्न केला की सगळे तुम्ही इथे बसलेले आहात, तुम्ही फक्त काय करा, तुमच्याविषयी ना इंट्रोडक्शन द्या, फक्त इंट्रोडक्शन द्या. अहो आम्ही इंग्लिश मीडियममधून आलेलो सगळे, फक्त 5 मिनिटासाठी बोलायचं होतं, 5 मिनिटं काय 2 मिनिटासाठी बोलायचं होतं, परंतु जे काही तफावत असते ना इंग्रजी आणि मराठी, आपण मराठी मीडियमला बोलतो, तर खरंच आमची चर्चा सुरू झाली. साहेब बोलले चर्चा कशासाठी पाहिजे आपल्याला, आपल्याविषयी काय द्यायचंय, इंट्रोडक्शन द्यायचंय, परंतु तेवढं बोलायचं झालं तरी आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळं खरंच साहेब तुमचे जे काही तुमच्यामध्ये जे काही सगळे गुण आहेत ते खरंच खूप मोठे आहेत. तर मी तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी अतिशय सगळ्या आपल्या महिला बंधू भगिनींतर्फे तुम्हाला भावी आयुष्याची शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता आपल्याकडे खाजगी शाळा प्रतिनिधी म्हणून श्रीयुत पठारे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. हे शेवटचं मनोगत असेल, त्यानंतर आपला निरोपी व्यक्तीचा सत्काराचा कार्यक्रम सुरू होईल. उठ उठ सह्याद्री घुमवीत बोल मराठी खडे, समटेचे हे तुफान उठले उठले सागर कडे. हीच मराठी जिच्या मुखानं वदली ज्ञानेश्वरी, शिवबाण तलवार घासली याच मराठीवरी. सर्वांना रामकृष्ण हरी. आजच्या कार्यक्रमाची मूर्ती, खरं तर मूर्ती ही परमेश्वराची असते आणि आपली आहे, कारण आपणही परमेश्वराचा अंश आहोत. आजच्या मूर्तीचं प्रयोजन काय, तर या प्रदीर्घ सेवेमध्ये 27 वर्षाच्या पुढे सेवा करून, तुम्हा शिक्षकांवरती प्रेम करून, नव्हे तर त्या विद्यार्थी लेकरांची सेवा ज्या प्रशासनानं घडवली आणि खऱ्या अर्थानं शान दाखवली, त्या लेकरांच्या दैवताच्या वतीने साहेबांना मी वंदन करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी जगदंबा माता, या महाराष्ट्राला जी मायेनं सावलीनं सांभाळत आहे, असे या 2 बछड्यांच्या लेकरांची माय, या देवींना मी वंदन करतो आणि या लेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. गेली 25 वर्षाच्या पुढे मी पण या सेवेत आहे. साहेबांना अतिशय मी जवळून पाहिलेला आहे. त्यांचा बाणा, करारी बाणा आणि अतिशय सुंदर पद्धतीची कलेची असलेली आवड आपण सर्वांना माहिती आहे. अधिक वेळ न घेता मी एवढंच म्हणेल, त्या माणसामध्ये एक कलाकार लपलेला आहे. कलाकार तर ते आहेतच, अजूनही ते कधी कधी सांगतात मला हे बनायचं आहे. कारण मी स्वतःहून माझी जाहिरात करण्यासाठी या व्यासपीठावर आलो नाही, कधी करणार नाही. पण मी जे काही एक छोटा मोठा प्रवचनकार, छोटा मोठा कीर्तनकार, जे काही परमेश्वराच्या कृपेने मी इथे उभं राहिलेलो आहे व्यासपीठावर, त्या कलेचं सांगितल्यानंतर सुद्धा ते म्हणतात मला काहीतरी शिकायचं आहे. म्हणजे या माणसामध्ये किती मोठी शिकण्याची कुवत आहे, किती शिकण्याची जिद्द आहे. या जिद्दीच्या जोरावर त्यांनी सह्याद्री पादांकरात केलेला आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्या देत असताना आजच्या या साहेबांच्या कारकिर्दीला आणि सेवेला मी सलाम करतो आणि सरकटे साहेबांच्या उद्यापासूनच्या सेवेच्या सुरुवातीला प्रणाम करतो, वंदन करतो. पुन्हा एकदा चौधरी साहेब सर्व मान्यवरांना आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. काही ओळखत असतील नसतील ओळखत तरी सुद्धा एक छोटीशी ओळख, एक प्रेमाचा नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. खूप काही सांगितलं. त्यांचं कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व आपण सर्वांनी गेले 27 वर्ष पाहिलेलं आहेच. मी फक्त एक छोटासा 1 मिनिट सांगतो की एकदा 1 नंबर शाळेमध्ये एक प्रशिक्षण चालू होतं आणि साहेब त्या ठिकाणी आले होते आणि त्यांचा आवडता जो विषय आहे इतिहास, त्या विषयावर ते बोलत होते आणि मी मागच्या रूममध्ये कुठेतरी बसलो होतो. परकीय आक्रमकांबद्दल असं काहीतरी ते सांगत होते आणि अचानक त्यांनी गाझी हा शब्द उच्चारला आणि मला उभं केलं आणि मिर्झा सर उभे राहा या शब्दाचा अर्थ सांगितला. मी एकदम चपाकलो आणि त्यांनी तिथे एक वाक्य वापरलं होतं, ते मला अजून आठवतंय, कारण ते ज्या पद्धतीने बोलतात ते आपण विसरू शकत नाही. त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की त्या व्यक्तीने आजूबाजूला माणूसच शिल्लक ठेवला. कदाचित त्यांना आठवत असेल नसेल. आणि गाझी या शब्दाचा अर्थ त्यांनी मला विचारला होता. तर असे बरेच प्रसंग आपल्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत की ते बरोबर ठराविक व्यक्तीला त्या ठिकाणी
त्यांचं लक्ष आकृष्ट करून घेण्यासाठी त्या ठिकाणी बरोबर त्यांना बोलवत आणि विचारत असत. तर या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेत नाही. आपण त्यांचं वक्तृत्व खूप वेळ ऐकलेलं आहे, परंतु आज क्षण वेगळा आहे. आज खरं त्यांचाच दिवस आहे आणि म्हणून त्यांच्या या दिवशी ते काय म्हणतात, कसं व्यक्त होतात ते ऐकण्याची उत्सुकता तुमची आहे आणि माझी सुद्धा आहे. तर टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया आजचे सत्कार मूर्ती निरोपीय व्यक्ती श्रीयुत जगदाळे साहेब, शिक्षणाधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षक. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी सन्माननीय तडवी साहेब, उद्याचे शिक्षणाधिकारी सरकटे साहेब, चौधरी साहेब, मुकणे सर, माझं कुटुंबीय, या ठिकाणी माझ्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण, नाव घेणं शक्य नाही, कमीत कमी 150 लोक असतील हे, माझा अंदाज चुकत नसेल तर. भामरे सर आहेत, पाटील सर आहेत, जाधव सर आहेत, पार्वतीचे जाधव सर आहेत, इकडं आमचे मित्र विलास शेठ भोईर आलेले आहेत, आजी माजी मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, संघटनेचे पदाधिकारी आहेत. सर्वांना मी या ठिकाणी वंदन करतो, सर्वांचा मी आभारी आहे. अनेक व्यक्तींनी अनेक मतं या ठिकाणी व्यक्त केली. मला शंका यायला लागली की मी तोच आहे का, एवढा चांगला मी कसा आहे. कोणीतरी व्हॉट्सअपवरती पाठवलं होतं, एकदा असं वाचलं होतं ते, मुलगा एवढा चांगलाही नसतो जेवढी आई समजते आणि नवरा एवढा वाईटही नसतो जेवढी बायको समजते. त्यामुळे ते दोन्हीत मध्ये कुठेतरी मी असावा. सगळ्यांनी चांगलं चांगलं सांगितलंय, हरकत नाही. माझ्याबद्दलचं ते प्रेम असेल, अनेक माझे गुण सांगितले, काम करताना माझी कार्यपद्धती सांगितली, अजून वर्ष हवं होतं, 2 वर्ष वगैरे हवं होतं. काळाचा महिमा आहे, जे आहे ते आनंदानं स्वीकारावं लागतं आणि ते स्वीकारलंच पाहिजे. कोणी झाडांमध्ये जायला सांगितलं, कोणी रानामध्ये जायला सांगितलं. मी रानावनातलाच माणूस आहे. मंदिरातही जाईल मी, जाता येताना घाटात जातो, मी थांबतो. मला सिंगापूरला गेल्यासारखं वाटतं, कारण आहे त्यामध्ये आयुष्यामध्ये आपण अतिशय सुखी आहे. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मी यशस्वी झालो, जे काय असेल, थोडाफार कालावधी जो मिळाला मला, ते ऋण निर्देश मी नाही विसरू शकत माझ्या सहकार्यांचे. चौधरी साहेबांनी सांगितलं, बंधूप्रमाणे ते आमच्या अनेक वेळा त्यांच्यावरही छोटे मोठे प्रसंग आले, त्यातून आम्ही त्यांना धीरानं बाहेर काढलं. मग कोरोना काळातलं संकट असेल किंवा त्यांना कोरोनाची दिलेली ड्युटी असेल. आम्ही कोरोना पेशंटमध्ये होते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आम्ही कोरोनामध्ये काम केलेलं आहे सगळीकडे, हॉस्पिटल्समध्ये वगैरे वगैरे. आत्ताच्या या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये चौधरी साहेब आणि विशेष माझ्या खांद्याला खांदा लावून नव्हे माझंच काम केलं असं म्हणेल मी. ते आमचे सरकटे साहेब, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो या ठिकाणी, की ते असल्यामुळं मला कामाचा ताण वाटला नाही. पण मी त्यांना वागणूक देताना माझे असिस्टंट म्हणून दिलेली नाही, तर तेच प्रशासन अधिकारी आहेत या पद्धतीनं दिलेली आहे. ती त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये स्मरणात राहील अशा पद्धतीनं. आणि बाकी तर मग माझं संपूर्ण कार्यालय, अगदी लेडीज सुद्धा 7-8 वाजेपर्यंत थांबत होत्या. का तर त्यांना ते टेन्शन येत होतं की माहिती कधी होईल, कधी पूर्ण होईल, कधी जाणार, कधी येणार.
मग आम्हीच त्यांच्याकडे पाहून त्यांना जा म्हणायचं. तर असं अतिशय विदाऊट टेन्शन कुठल्याही प्रकारचं, कारण त्यांना एक धाक होता, हा माणूस खुर्चीत बसल्यानंतर नेमकं काय. परंतु मी खुर्चीत बसलो, त्या शिक्षणाधिकाऱ्याच्या, प्रशासन अधिकाऱ्याच्या दरवाजाच्या बाहेर माझा मी तो जो टेम्पर होतं ओरिजिनल ते बाहेर ठेवलं आणि मग आतमध्ये प्रवेश केलेला होता. त्यामुळं मी त्यामध्ये यशस्वी झालो. मला जराही त्रास कोणत्याही माझ्या कर्मचाऱ्याचाही झालेला नाही. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा मी आभारी आहे. आता मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की रिटायरमेंट नंतर तुम्ही काय करणार मग. आता मी तर काहीच ठरवलेलं नाही. आता मला कळलं काय काय करायचं ते. मी तुमची वाट पाहत होतो, म्हणलं मला नक्की सांगतील. कुणीतरी सांगितलंय आमच्यात सामील व्हा, निकुम गुरुजी. तोही विचार माझ्या डोक्यात आहे. तुमचा तर प्रस्ताव एकदम उत्तम आहे, कीर्तन आणि प्रवचन करण्याचा. जी प्रसिद्धी मला इथं मिळाली नाही कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकते. तोही विचार डोक्यात आहे, नाही असं नाही. एकूणच हे जे आयुष्य आहे चलचित्रपटासारखं निघून गेलेलं आहे. 27 वर्षाची सेवा परिपूर्ण झालेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी, कोणत्याही प्रकारची इन्क्वायरी वगैरे असा काही प्रकार घडलेला नाही. जे जे चांगलं काम आयुष्यामध्ये करता येईल ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मी पार पडलेला आहे. या कल्याण शहरानं मला खूप काही दिलं. माणूस म्हणून जगवलं, प्रतिष्ठा दिली, एक चेहरा दिला, एक अधिकार पद दिलं. त्यामुळं त्या शहराचा सुद्धा मी आभारी आहे. आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आता नेमका मी काय आहे किंवा माझे विचार काय आहे यासाठी एक कविता आहे माझ्याकडे. मी लिहिलेली नाही, कवीचं नावही माहीत नाही, अनामिक आहे, परंतु मला आवडली. त्याच्यातून कदाचित माझे काही गुण आपल्या समोर येतील. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या घरीच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझ्या घरीच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. चौधरी साहेब ही वळ महत्वाची आहे बघा. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही. फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सर्व स्तरावर खरेच माझे जगून आता झाले. सर्व स्तरावर खरेच माझे जगून आता झाले. पण माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. शेवटाकडे येतोय कवितेच्या. सरणावरती सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने. सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने. पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे.
पुनश्च सर्वांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरंच अजून आपल्यात बरंच काही बाकी आहे. ही कविता जरी कोणाची असली तरी विचार अगदी आपले आहेत, आपल्या सर्वांचे आहेत. 24 वर्षापूर्वी ऐकलेला साहेबांचा आवाज, ती कणखरता, तो ॲटिट्यूड आजही तसाच आहे. उर्दूमध्ये खूप सुंदर शेर आहे, खूप जुना आणि खूप सुंदर शेर आहे. फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे, जिसे रोशन खुदा करे. खुदा की मेहर, ईश्वराची कृपा आपल्यावर अशीच असीम राहो अशी मी प्रार्थना करतो. आणि निरोपाच्या या क्षणी आपले जवळचे सहकारी, कर्मचारी, अधिकारी सर्वांना शिक्षण विभागाच्या विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आणि सर्वप्रथम आपला मान आहे आपल्या जगदाळे साहेबांचा या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा सत्कार करण्याचा, त्यांना भेट देण्याचा. सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभाग फक्त जसं नाव पुकारत आहे तसं कृपया एकदम गर्दी करू नका. पहिला मान अर्थातच शिक्षण विभागाचा. या ठिकाणी जगदाळे साहेबांच्या सासूबाई या ठिकाणी आलेल्या आहेत आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित आहेत. तर आपण एकदा टाळ्या वाजून या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आभार मानूया. गेल्या 3 तासापासून ते या ठिकाणी हा सत्कार सोहळा पाहत आहेत. शिक्षण विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने जगदाळे मॅडम यांना या ठिकाणी भेट आणि त्यांचा सत्कार वर्ग करत आहे. यानंतर सेवानिवृत्त शिक्षक सत्कार करतील त्यांच्यानंतर, आणि नंतर इतर सत्कार मी नाव पुकारत त्याप्रमाणे आपण जेव्हा ते बॅग उघडतील तेव्हा काही ना काही आठवणी त्यांच्या मनात वाटतील. आणि त्या बॅगेचा दुसरा असा फायदा आहे की ते आजपर्यंत जास्त फिरले नाहीत असं समजलं आम्हाला. तर कृपया या बॅगेमध्ये भरगच्च असं सामान भरावं आणि त्यांनी जगभ्रमंती करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि शिक्षण विभागाने अतिशय योग्य प्रकारे त्यांचा सत्कार आणि त्यांना ही भेट दिलेली आहे. मी शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, साहेबांचे सहकारी आणि महिला वर्ग या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. यांच्यानंतर आपले सेवानिवृत्त शिक्षक सत्कार करतील. जा ना थोडं मागे त्यांचे माध्यमिकचे आणि प्राथमिकचे प्रिन्सिपल जाधव मॅडम, सॉरी जाधव सर आणि शेट्टी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन या केसी गांधी शाळेतर्फे आता जगदाळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला.
गुरुनानक शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा नायर मॅडम, त्यानंतर गुरुनानक शाळेच्या वीणा नायर मॅडम, काय मॅडम? सत्कार करत वीणा नायर मॅडम. या ठिकाणी निकोप सर, महाजन मॅडम, नरेंद्र पाटील सर, दहीफळे सर, गुंजगावकर सर, शेला सर, काही नावं मला ज्ञात नाही, सॉरी. सेवानिवृत्त होऊन 20 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष झालेली आहेत. महाजन मॅडम, माझ्या सहकारी शिक्षिका महाजन मॅडम, निकुम सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षणाधिकारी माझे सहकारी रवींद्र जगदाळे साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले माजी प्रशिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक व त्यांची संघटना आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचंही मी इथे शिक्षण विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. खाजगी शाळेतील संघटना, विविध संघटना व त्यांचे प्रतिनिधी जगदीश पाटील सर, प्रशांत भांबरे सर, जगदीश पाटील सर व